जी.ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या निखळ वाङ्मयीन उपक्रमातील आजच्या कार्यक्रमानिमित्त आज आपण येथे जमलो आहोत. मी पल्लवी गोरे आपणा सर्व जी.ए. प्रेमींचं मनापासून स्वागत करते. जी.ए. या इंग्रजी आद्याक्षरांनी ओळखलं जाणारं मराठी साहित्यातील निसंशय जागतिक दर्जाचं नाव. जी.एंच्या एकूणच कथाविश्वात जीवनाची अनुभव संपन्नता आणि त्यांच्या सशक्त आकलन शक्तीच्या खुणा जागोजागी आढळत असतात. जी.एंचं कथा निवेदन हेच खरं तर तिचं मुख्य वैशिष्ट्य आहे. या कथा निवेदनाचं प्रमुख अंग म्हणजे त्याची भाषा. जी.एंची एक विशिष्ट भाषा आहे. त्यांच्या कथेत घटनेचे, प्रसंगाचे, स्थितीचे किंवा दृश्याचे नुसतं साधे वर्णन येत नाही. त्या वस्तूचं ते दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूशी नातं जोडतात आणि मग या दोन समोरासमोर ठेवलेल्या गोष्टीतून एक नवीनच तिसरी गोष्ट निर्माण करतात. जी.एंच्या कौटुंबिक कथा असोत, दृष्टांत कथा असोत किंवा कथादी साहित्यविषयक तत्वचिंतन असो, हे सगळे आविष्कार एका लांबच्या अज्ञात प्रदेशाकडे निघाले असल्याचे आपणास जाणवत राहते. आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमात लेखक माननीय विजय पाडळकर यांच्या अनंत यात्री या जी.एंच्या कथेतील प्रतिबिंबे टिपणाऱ्या कथासंग्रहाचं प्रकाशन होणार आहे. आणि त्यानंतर लगेचच त्यातील एका कथेचं अभिवाचन माननीय अक्षय वाटवे सादर करणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांना अशी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. जी.ए. कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या वतीने मराठीतले प्रसिद्ध लेखक विजय पाडळकर यांच्या अनंत यात्री या पुस्तकाचं प्रकाशन आज होतं आहे. मराठी कथेतलं एक उत्तुंग शिखर म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो अशा जी.ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम वर्षभर जी.ए. कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरधारा बुक गॅलरी या तिघांनी आयोजित केलेले आहेत. आणि आज अतिशय आनंद होतो आहे की मराठीतले अभ्यासू लेखक विजय पाडळकर यांच्या अनंत यात्री या पुस्तकाचं प्रकाशन आज या ठिकाणी होतं आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं रोज प्रकाशित होत असतात. विशेषतः लेखकांची जन्मशताब्दी, स्मृतिशताब्दी या निमित्ताने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांचं नियोजन हे केलेलं असतं. पण विजय पाडळकर यांच्या आजच्या या पुस्तकाचं वेगळेपण असं की जी.एंच्या कथा त्यातलं प्रतिबिंब मूळ बिंब असल्याशिवाय आपल्याला प्रतिबिंब दिसू शकत नाही. तर बिंब आणि प्रतिबिंब असा एक सर्जनाचा खेळ खेळून मुळामध्ये आपल्या जी.एंच्या कथांचं एका अर्थाने नवसर्जन ज्याला आपण म्हणू ते करण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे. पुस्तक काही माझ्या वाचनामध्ये आलेलं नाही. आत्ता त्यांच्याशी बोलताना या पुस्तकाचा आशय माझ्या लक्षामध्ये आला आणि त्यामुळे पुस्तक न वाचता त्याविषयी बोललं तर पुलंनी म्हटल्याप्रमाणे जे अत्यंत चुकीची माहिती अत्यंत आत्मविश्वासाने सांगतात ते प्राध्यापक या व्याख्येला जागल्यासारखं होईल. त्यामुळं पुस्तकाविषयी एक जोशी बोलणार नसले तरी संजय भास्कर जोशी हे अधिकारवाणीने बोलतात. एकतर त्यांचा लेखक आणि मराठी साहित्याचा एक व्यासंगी अभ्यासक आणि उत्तम समीक्षक अशा तीनही अर्थाने ते मराठी साहित्य विश्वाला ज्ञात आहेत. आज भारत सासणे या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी मराठी दीर्घकथेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली असं भारत सासणेंचं वाङ्मयीन व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशी दोन अधिकारवाणींनी बोलणारी माणसं या ठिकाणी आहेत. आणि पाडळकर पुन्हा आपल्या या पुस्तकाविषयी बोलणार आहेत. जी.एंच्या कथांकडे आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येईल की मुळामध्ये लांबी, रुंदी आणि खोली हे शब्द केवळ क्षेत्रफळाशी निगडीत नाही आहेत. त्याचा मानवी जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे. लांबी म्हणजे माणसाला लाभलेलं आयुष्य, रुंदी म्हणजे त्याचं जगणं आणि खोली म्हणजे त्याला सापडलेला जीवनाचा अर्थ.
मला असं वाटतं की GNच्या कथांना या तीनही मिती आपल्याला लागू होताना दिसतात आणि ही फार एक दुर्मिळ गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जे उत्तम कथाकार असतात त्यांना उत्तम वाचक मिळतात, पण उत्तम समीक्षक मिळतीलच असं नाही. म्हणजे GA त्या अर्थाने भाग्यवान आहेत की त्यांना उत्तम वाचक जसे मिळाले तसे उत्तम समीक्षकही मिळाले. आणि काही साहित्यकार हे समीक्षकांच्या समीक्षेला आव्हान देणाऱ्या साहित्यकृती निर्माण करत असतात. GA हे अशा अपवादभूत साहित्यकारांच्यापैकी एक आहेत की अजूनही त्यांच्या साहित्याची समीक्षा करणं हे समीक्षकांना देखील आव्हानात्मक गोष्ट वाटते. तर असं GNचं व्यक्तिमत्व आहे. आणि मुळामध्ये लघुकथा आणि कादंबरी यांचा जो वाद मराठी साहित्य विश्वामध्ये झाला तो सर्वश्रुत आहे. पण GNनी त्याला जे उत्तर दिलेलं आहे ते मला खूप महत्त्वाचं वाटतं की लघुकथा हा कादंबरीसाठी केलेला रियाज नाही आणि लघुकथेच्या आकारामुळे तिला लघुत्व प्राप्त होत नाही. तिच्यामध्ये अनेक मोठी मोठी वर्तुळं असतात की ती जीवनाचा खूप समग्रपणाने वेध घेऊ शकतात. तर मला असं वाटतं की लांबी, रुंदी आणि खोली या तीनही मितींना सामावून घेणारी आणि तरीही आपल्याला खूप काही समजलं आहे असं वाटत असताना खूप काही समजलं नाही अशा प्रकारचे गुंते आपल्या मनामध्ये निर्माण करणारी खऱ्या कलाकृती त्याच असतात की ज्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगत नाहीत. अनेक अर्थाच्या परी या वाचकांच्या वरती सोडतात आणि वर्षानुवर्ष वाचक, जसं मर्ढेकरांची कविता आहे, पिपात मेले ओल्या उंदीर, एवढ्या समीक्षकांच्या पिढ्या होऊन गेल्या पण ते पीप काय उंदीर काय मेले याचा अजूनही अर्थ लावण्याचा प्रयत्न हे समीक्षक करतायत. तर मला असं वाटतं की समीक्षेला आव्हान देणाऱ्या कलाकृती ज्या आहेत त्या GNनी निर्माण केल्या आणि त्यामुळं अशा महान साहित्यकाराची जन्मशताब्दी साजरी होत असताना महाराष्ट्र साहित्य परिषदेला त्यामध्ये सहभागी होता आलं याविषयीचा आनंद मी व्यक्त करतो. आज या सभागृहामध्ये खूप मोठी माणसं आहेत आणि मराठी साहित्य विश्वाचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल असे आदरणीय भटकळ सर समोर बसलेले आहेत. आणि या वयामध्ये सुद्धा त्यांचा उत्साह किती दांडगा आहे. GNच्या वरच्या प्रेमापोटी ते या वर्षभरामध्ये झालेल्या किमान 3 ते 4 कार्यक्रमांना मुंबईहून आलेले आहेत. नाशिकला देखील ते आलेले होते. तर आपल्या लेखकांवर असे प्रेम करणारे प्रकाशक ही सुद्धा म्हणजे त्या काळाने दिलेली एक मोठी देणगी. म्हणजे थोडक्यात लेखकांचे चोचले आणि लाड पुरवणारे प्रकाशक हे सुद्धा आजच्या काळामध्ये आपल्याला दुर्मिळ झालेले दिसतात. भटकळांच्यासारख्या मंडळींनी अशा कसदार साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखकांना जोखून त्यांच्याकडून उत्तम कलाकृती निर्माण करून घेतल्या. त्यांची उपस्थिती या सभागृहामध्ये मला खूप महत्त्वाची वाटते. आणि नंदाताईंच्याविषयी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही गौरवपर बोलतो, पण याही कार्यक्रमामध्ये आवर्जून सांगतो की GA म्हणजे नंदाताई भाग्यवानच आहेत कारण त्यांना GNच्यासारखा भाऊ मिळाला, पण GA भाग्यवान आहेत कारण त्यांना नंदाताईंच्यासारखी बहीण मिळाली. आणि संबंध GA कुटुंबीय ज्या आत्मीयतेने, आपुलकेने आणि अक्षरशः संपूर्ण वर्ष या कुटुंबांनी GNच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमासाठी वाहून घेतलेलं आहे. तर हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं उदाहरण हे खूप दुर्मिळ आपल्याला सापडतं. आज या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात. आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि भाषणं तर उत्तम होणारच आहेत, पण अक्षय वाटवे हा उत्तम अभिवाचनासाठी नव्या पिढीतलं अतिशय एक ताकदीचं नाव आहे. त्यामुळे त्याची उपस्थिती ही सुद्धा या कार्यक्रमाची उंची वाढवणारी आहे. मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर GA कुलकर्णी कुटुंबियांच्या वतीने मी नंदाताई पैठणकर यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मांडावेत. नमस्कार. तिने आत्ताच सांगितलं की नंदा ते 2 शब्द, बरं झालं, मला पण खूप छान वाटलं की नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले तुम्ही रसिक GA प्रेमी या सर्वांचे मी GNच्या या जन्मशताब्दीनिमित्त सर्वांचं आनंदाने मनःपूर्वक स्वागत करते. 10 जुलै 2022 तेव्हापासून ह्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून पुष्कळ कार्यक्रम, म्हणजे आत्तापर्यंत तरी जवळजवळ 13 कार्यक्रम होऊन गेले. हा 14वा कार्यक्रम आहे.
तर मला त्याचा खूप आनंद वाटतो की आपण एक व्रत जर का आपण हातात घेतलं तर ते निभावताना ते व्यवस्थित व्हावं अशी एक इच्छा असतेच मनात. त्याप्रमाणे चाललेलं आहे आणि त्याला पुष्कळ म्हणजे आता सांगितलंच आहे की महाराष्ट्र साहित्य परिषद म्हणा किंवा अक्षरधारा आणि इतर सगळे प्रेमी खूप जणांचं सहकार्य मला मिळाल्यामुळेच हे कार्यक्रम होऊ शकत आहेत. आजचं खरं म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमाचे एक वेगळंच वैशिष्ट्य असं आहे की आत्तापर्यंत GN वर पुस्तकं लिहिले गेलेली आहेत, त्यांच्यावर बरेच लेख आलेले आहेत. सगळं खूपच म्हणजे आपण जाणतच असाल की किती त्याच्यावर लिहिलं गेलं आत्तापर्यंत. तर हे जे पुस्तक आत्ता जे आहे अनंत यात्री पाडळकरांचं, ते एक वेगळं पुस्तक आहे. त्याला म्हणजे मी म्हटलं की असं ह्यांना सुचलं तरी कसं असं मला मनात आलंच तेव्हा ते. पण एक अतिशय वेगळं पुस्तक की ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मनोगतामध्येच म्हटलं आहे की मी अनंत यात्री आणि प्रतिबिंबित 8 कथा असं केलेलं आहे. म्हणजे मी म्हटलं की हे कसं काय असेल या पुस्तकाचं स्वरूप. आणि जेव्हा मी ते खरोखरीच म्हणजे मला आधी समजायला मी काही तेवढी तीव्र बुद्धीची नाही आहे, पण समजताना मला वाटलं की अरे म्हणजे खरंच की म्हणजे आम्ही समोर ठेवलं आहे पण इथे GA पण दिसत आहेत आणि GNचं प्रतिबिंब पण दिसतंयच आहे की खरंच ह्या कथेमध्ये. तर एकच फक्त मला जाणवलं की समजा आपण एखाद्या वृक्षाकडे पाहिलं, म्हणजे एक वृक्ष आहे त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं आहे, काही वेळाने ते प्रतिबिंब थोडंसं हलतं म्हणा किंवा त्याला लाटांनी हललं जातं आहे किंवा वाऱ्याने ते हललं जातं आहे, थोडासा फरक त्याच्यात होतो. तर हे जर गृहीत धरलं तर GNच्या कथा जरी समोर असल्या तरी त्याच कथा आहेत असं नाही आहे, हे त्याचं प्रतिबिंब आहे हे मनाला पटतं. आणि ह्या बाबतीत मला पाडळकरांचं फार कौतुक करायचं वाटलं की हे सुचलं कसं त्यांना. तर हे त्यांच्या मनामधली ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ते खरोखरीच साचलं. आणि नंतर मला एकदम असंही एक क्षणभर वाटून गेलं की म्हणजे GA आणि पाडळकर मग एक रूप झालेत की काय या पुस्तकात, असंही वाटून गेलं क्षणभर. तर म्हणजे हे माझा विचार आहे. तुम्ही पुस्तक जेव्हा वाचाल किंवा बघाल तेव्हा तुम्हाला तुमचंही मत ठरवता येईल. आता ह्याच्यानंतर म्हणजे मी खरं जास्ती बोलणार नाही, तिने 2 मिनटं सांगितलंच आहे. तर एक म्हणजे आता स्टेजवर एवढे मान्यवर भारत सासणे बसलेले आहेत, संजय भास्कर जोशी बसलेले आहेत, तर त्यांचे मान्यवरांचे अगदी म्हणजे प्रगल्भ विचार ऐकायला आपण सगळेजण उत्सुक आहोत. आणि परत अक्षय वास्तवे पण छान अभिवाचन करणार आहे. तर हे सगळं ऐकायला बसलेले असताना मी आणखीन पाल्हाळ लावावं असं मला काही वाटत नाही, म्हणून मी इथंच थांबते. धन्यवाद नंदाताई. खरं तर कार्यक्रमाच्या आधी आमचं बोलणं झालं होतं, त्यावेळेला नंदाताईंनीच मला सांगितलं होतं की मी 2च शब्द बोलणार आहे, त्यामुळे मला 2 शब्दाचा उल्लेख करावा लागला. आजच्या कथासंग्रहाचं प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. खरं तर त्यांचा परिचय थोडक्यात करून देणं शक्यच नाही आहे, कारण त्यांचा लेखन प्रवास खरोखरच अफाट आहे. लघुकथासंग्रह, दीर्घकथासंग्रह, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, नियतकालिकांमधील सदर लेखन, वृत्तपत्रीय सदर लेखन, नभोनाट्य लेखन, अनुवाद, चित्रपटकथा, बापरे, अशा विविध प्रकारातील त्यांची साहित्य संपदा आत्तापर्यंत प्रकाशित झालेली आहे. त्यांच्या जॉन आणि अंजिरी पक्षी, कॅम्प, बाबीचं दुःख हे दीर्घकथासंग्रह, लाल फुलांचं झाड, अस्वस्थ, विस्तीर्ण रात्र या आणि अशा अनेक पुस्तकांना आजपर्यंत उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांच्या अनर्थ या दीर्घकथा संग्रहासाठी B. रघुनाथ पुरस्कार, त्याचबरोबर भैरूरतन दमाणी पुरस्कार हेही त्यांना प्राप्त झालेले आहेत. 2021च्या महाराष्ट्र शासनाच्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आलेले आहे. त्याशिवाय त्यांच्या साहित्यावर अनेक अभ्यासकांनी PhD आणि MPhilचे संशोधन देखील केलेलं आहे. खरं तर हे असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपणास इथे लाभलेलं आहे. तर त्यासाठी मी स्वतः मनापासून त्यांचे आभार मानते. आणि मी प्राध्यापक मिलिंद जोशी यांना अशी विनंती करते की त्यांनी माननीय भारत सासणे यांचे स्वागत करावे. नंदाताईंनी खरं तर या स्वागतासाठी काही वेगळ्या गोष्टी निवडलेल्या आहेत. पालघरचे श्री सचिन परांजपे यांनी रमलखूण नावाचं अत्तर तयार केलेलं आहे.
तर ते अत्तराची कुपी आणि GNच्या पेंटिंगचा अल्बम असं देऊन आपण मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. त्याचबरोबर पाडळकर कुटुंबियांच्या वतीने त्यांची कन्या क्षिप्रा देशमुख हिने सर्व मान्यवरांसाठी स्वतः हाताने बनवलेल्या या भेटवस्तूचा आपण सर्व मान्यवरांना देऊन त्याचा गौरव करणार आहोत. माननीय संजय भास्कर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा आपला प्रकाशन समारंभ होणार आहे. माननीय संजय भास्कर जोशी यांनी 1985 ते 2006 या 21 वर्षात विविध कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम केलेलं आहे. 2006 साली आयडिया कंपनीमधून लेखन आणि वाचन करण्यासाठी त्यांनी कायमची निवृत्ती घेतली आणि तेव्हापासून ते लेखन, वाचन व इतर सांस्कृतिक उपक्रमात मग्न आहेत. त्यांच्या नचिकेताचे उपाख्यान या पहिल्या कादंबरीस राज्य शासन पुरस्कार, नासी फडके पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर त्यांच्या श्रावण सोहळा या कादंबरीस राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अंतर्नाद, अनुभव, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स अशा विविध नियतकालिकात त्यांनी विपुल समीक्षा लेखन केलेले आहे आणि त्यांचे पुस्तक, या सर्व समीक्षा लेखनाचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. मी पुन्हा एकदा माननीय भारत सासणे यांना विनंती करते की त्यांनी माननीय संजय भास्कर जोशी यांचा सत्कार करावा. आजच्या पुस्तकाचे प्रकाशन जे होणार आहे त्या अनंत यात्री पुस्तकाचे लेखक माननीय विजय पाडळकर हे सुप्रसिद्ध आस्वादक, ललित लेखक व कथा आणि कादंबरीकार असून जागतिक साहित्य व चित्रपट हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. त्यांनी सुमारे 40 पुस्तके लिहिली असून त्यांना 5 वेळा राज्य पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय त्यांना केशवराव कोठावळे पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, बी रघुनाथ पुरस्कार व लोकमंगल पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी गौरवण्यात आलेले आहे. चित्रपट समीक्षेच्या क्षेत्रात पाडळकर यांनी मौलिक काम केले असून दिल्ली येथील संवाद या प्रकाशन संस्थेने त्यांच्या 12 पुस्तकांचा हिंदी अनुवाद करण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि त्यापैकी 6 अनुवाद आत्तापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. GA कुलकर्णी यांच्या लेखनाचा त्यांचा विशेष अभ्यास असून मौज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेल्या GNच्या पत्रव्यवहाराच्या खंड 3 व खंड 4 यांना पाडळकरांनी विस्तृत अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. याशिवाय GNच्या निवडक कथांवर आधारित त्यांनी GNच्या रमलखुणा हे पुस्तकही लिहिलेले आहे. मी पुन्हा एकदा भारत सासणे यांना विनंती करते की त्यांनी श्री विजय पाडळकर यांचाही सत्कार करावा. हे जी भेटवस्तू आत्ता आपण इथे बघत आहात तर त्या पॉटवरती जी चित्र तुम्हाला दिसत आहेत ती खरं तर या पुस्तकामधली चित्र आहेत. तर त्यासाठी क्षिप्रा देशमुख यांचं खरोखरच कौतुक. आत्ताच आपण प्राध्यापक मिलिंद जोशी यांचं मनोगत ऐकलं. मी नंदाताई पैठणकर यांना अशी विनंती करीन की आपण मिलिंद जोशी यांचाही सत्कार करावा.
धन्यवाद. आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकातील कथेचं अभिवाचन श्री अक्षय वाटवे करणार आहेत. लब्झप प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेद्वारे ऑडिओ व्हिज्युअल प्रोडक्शन क्षेत्रात व्यावसायिक स्वरूपाचं काम ते करत असतात. त्या व्यतिरिक्त ललित लेखन, कविता आणि कथा लेखनही ते करतात. आकाशवाणी पुणे व मुंबई केंद्रावरून काही साहित्यिक कार्यक्रमांचे सादरीकरण, त्याचबरोबर जाहिराती, माहितीपट तसेच ऑडिओ बुकसाठी त्यांनी ध्वनिमुद्रण केलेले आहे. मराठीतील विविध महत्त्वाच्या कवी, कवयित्री व साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित वैविध्यपूर्ण अभिवाचनाच्या प्रयोगातही त्यांचा सहभाग असतो. आता सध्या अजिंठा या पद्मश्री नाधो महानोर लिखित दीर्घकाव्यावर आधारित रंगमंचीय सादरीकरण ते करतात. मी नंदाताई पैठणकर यांना विनंती करीन की त्यांनी श्री अक्षय वाटवे यांचा सत्कार करावा. नंदाताई या जरी घरच्याच असल्या तरीसुद्धा पाडळकर कुटुंबियांच्या वतीने त्यांचा एक छोटासा सत्कार आपण करणार आहोत. मी क्षिप्रा देशमुख यांना अशी विनंती करीन की त्यांनी नंदाताईंचा सत्कार करावा. आता सगळं झालं, पण आता आपल्या पल्लवी गोरेचा पण आपण सत्कार करूया असं मला वाटलं, म्हणून आज ज्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे त्याचे चित्रकार रवी मुकुल खरं तर अमेरिकेत असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत, परंतु त्यांनी त्यांचं मनोगत पाठवलेलं आहे ईमेलद्वारे. तर ते मनोगत मी थोडक्यात वाचून दाखवते. प्रिय जी.ए. प्रेमी, सप्रेम नमस्कार. जी.ए. कुलकर्णी या हत्तीचा 10 आंधळे नव्हे तर अनेक डोळस सतत शोध घेत असतात आणि हीच डोळस माणसे आपापल्या भूमिका बदलून पुन्हा जी.ए. नावाच्या अंतहीन खेळात आयुष्यभर रमून जातात. जी.ए. आपल्याला विशेष कळतात, इतरांपेक्षा आपल्या ते अधिक जवळचे असल्याचा सूक्ष्म अभिमान बाळगतात. या सर्वात मीही आहेच. त्यात मी चित्रकार असल्यामुळे जी.ए. मला अजूनही काही गुपिते सांगत असतात. अगदी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या शिस्तीत बसत नसले तरी माझ्या खांद्यावर जरा सलगीचा पण वडीलधारा हात ठेवून ते मला त्यांच्या नित्य नूतन अशा खोल अद्भुत लेखन प्रयोगशाळेत घेऊन जातात. मग त्यांची पात्रे, परिसर, रंग, तिथला वास, धुळीचा खकाणा, मैलोनमैल पसरलेला त्यांचा एकाकी प्रवास माझाच होऊन जातो. कधी निरनिराळ्या जातींच्या सरपांच्या संमेलनातील एकमेकांना घासत चमकवणारे खवले त्यांच्या गार स्पर्शांसह जाणवतात, तर कधी भरधाव रथाच्या सारथ्याने मनगटाला रग लागेपर्यंत अचानक खेचलेल्या लगामांच्या गुच्छामुळे उसळणाऱ्या घोड्यांच्या टापा संगमरवरी फरशीवर घासत गेल्यामुळे उडणाऱ्या ठिणग्या दिसत राहतात. कधी अर्धे जांभळे अर्धे लाल असे रंगवलेले चेहरे त्याच्या ओलसरपणासह समोर येत राहतात. असं अजून कितीतरी. हे असं नुसतं आठवत जरी राहिलं तरी एक सुंदर थकवा येऊन चेहऱ्यावर आपोआप धन्यतेचं स्मित उमटतं. इतका मी जी.ए.मय होऊनही अगदी काही दिवसांपर्यंत जी.ए. ही 2 स्वयंभू अक्षरं माझ्या हातून मुखपृष्ठावर लिहून झाली नव्हती. त्याची टोचणी थोडी कमी झाली ती जी.एंच्या भगिनी नंदाताई पैठणकर यांनी दिलेल्या एका संधीमुळे. स्मरण जी.एंचे या पुस्तकासाठी मला जी.ए. कुलकर्णी यांचं पोर्ट्रेटही करण्याचं भाग्य लाभलं आणि आज जी.एंच्या साहित्याचे चाहते अभ्यासक असे विजय पाडळकर यांनी मला आणखी एक संधी दिली.
डॉन क्विझॉटचा निर्माता सर्वांतीस, नंतर GA आणि नंतर स्वतः पाडळकर अशी शृंखला कल्पून अनंत यात्री या कथासंग्रहाद्वारे त्यांनी प्रतिबिंब कथा असा अतिशय समर्पक नाव दिलेला अभिनव कथाप्रकार वाचकांसमोर आणला आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठ आणि मांडणीसाठी पाडळकर माझ्याकडे आले आणि मी एक चांगलं वेगळं काम करायला मिळणार म्हणून खुश झालो. मी ज्या काळात म्हणजे 1980-90च्या काळात पुस्तकांची मुखपृष्ठे आणि मांडणी करायला लागलो, त्या काळात आज सर्वत्र सर्रास आढळणारा डेमी म्हणजे 5.5 बाय 8.5 इंच हा आकार जेमतेम 5 ते 7% पुस्तकांचा असायचा. बाकी सगळी पुस्तकं ही क्राऊन म्हणजे 5.5 बाय 7.25 इंच या छोट्या आकारात छापली जायची. हा आकार थोडा पॉकेट बुक्सच्या जवळ जाईल असा होता. गेल्या कित्येक वर्षात क्राऊन या आकारात मुखपृष्ठ करायची संधी मिळाली नव्हती, किंबहुना आकारच विस्मृतीत गेला होता. पाडळकरांच्या अनंत यात्री या कथासंग्रहामुळे क्राऊन हा आकार पुन्हा डोळ्यासमोर आला. कारण GNची सुरुवातीची सगळी पुस्तकं म्हणजे निळा सावळा, हिरवे रावे, रक्तचंदन, सांज शकुन ही सगळीच याच आकारात आली होती. GNच्या प्रतिबिंबाची सुरुवात मी इथूनच करायची ठरवलं आणि हा आकार घेऊन आतली मांडणी देखील तशाच स्वरूपाची केली. मुखपृष्ठ मात्र सुचण्यासाठी आजवर वाचलेलं GNचं साहित्य आणि मी केलेला जैसलमेर ते पाकिस्तान बॉर्डर हा वाळवंटातला ट्रेक आठवला. वेळोवेळी बदलणारे वस्त्रगाळ रेतीचे डोंगर आणि दिशाहीन झालेला कसलीही पायवाट नसलेला तो अनंत प्रदेश मला GNच्या एकूण लेखन प्रवासाचा असा वाटला. अनंत यात्री या प्रतिबिंब कथांशी या प्रदेशाचा सांधा जुळवताना दूरवरच्या अशा टेकडीवर दिसणारा डॉन क्विझॉट आणि त्याचा एकनिष्ठ सेवक हे मी चित्रात आणले. हा प्रवास अंतहीन आहे हे मी ऊर्ध्वगामी शीर्षकातून आणि त्याच्या प्रतिबिंबातून दाखवण्याचा प्रयत्न केला. साधारणपणे येलो ऑकर ते बदामी अशा रंगाच्या वालुकामय प्रदेशात तळाला अस्पष्ट अशी तरीही त्याच्या सुप्रसिद्ध गॉगलमुळे चटकून ओळखू येणारी GA यांची प्रतिमा ठेवली. वाचकांना माझी अशी विनंती आहे की अनंत यात्रीमधल्या कथा वाचून झाल्यावर अधूनमधून मुखपृष्ठाकडे नजर टाकावी आणि श्री विजय पाडळकर लिखित अनंत यात्री या प्रतिबिंब कथेचे बिंब या मुखपृष्ठात कुठे दिसते का ते नक्की पाहावे. या प्रकाशन समारंभाला प्रत्यक्ष येता आले असते तर खूप आनंद झाला असता. समर्थ साहित्यिक श्री भारत सासणे यांचे पाडळकरांच्या प्रतिबिंब कथा याविषयीचे विचार ऐकता आले असते. माझा मित्र संजय भास्कर जोशी याचेही भाषण ऐकता आले असते. परंतु दूर अमेरिकेत असल्यामुळे इथूनच मी लेखक विजय पाडळकर आणि नंदाताई पैठणचे आभार मानतो. प्राध्यापक मिलिंद जोशी, रमेश राठेवडेकर आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. रवी मुकुल. यानंतर अनंत यात्री पुस्तकाचे लेखक माननीय विजय पाडळकर यांना मी अशी विनंती करीन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या या समारंभासाठी आपण सर्वजण येथे आलेले रसिक श्रोते आणि मंचावरील मान्यवर ह्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. GA कुटुंबीय, मसापो पुणे आणि अक्षरधारा गॅलरी यांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या कार्यक्रमामध्ये माझ्या अनंत यात्री या कथासंग्रहाचं प्रकाशन होतं आहे आणि हे जे प्रकाशन आहे ते GN सारख्या महान कथाकाराच्या संदर्भामध्ये एक वेगळं पाऊल आहे असं मला वाटतं. आणि या कथासंग्रहाच्या प्रकाशनासाठी मराठीतले आजचे आघाडीचे कथाकार, श्रेष्ठ कथाकार आणि ज्यांच्या कथा मी गेल्या 40 ते 45 वर्षापासून मी फॉलो करत आलो आहे असे श्री भारत सासणे या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले आणि त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं याचा मला अतिशय आनंद होतो. झालं असं की मी जवळजवळ 60 वर्षापासून कथा वाचतो आहे, कथांना फॉलो करतो आहे. मी मुद्दाम याचा उल्लेख असा केला
की 1975च्या आधीच्या कालखंडामध्ये म्हणजे ज्या कथाकारांना मी फॉलो करायचो की ज्यांची नवीन कथा येते आहे आणि नवीन कथा आपण पाहिलीच पाहिजे, वाचलीच पाहिजे, असे दोन कथाकार होते. एक जी ए कुलकर्णी आणि व्यंकटेश माडगुळकर. 75 साली जी एंनी आपलं कथालेखन थांबवलं. का थांबवलं त्या याच्यात मी पडत नाही, परंतु त्यानंतर मग नंतर 80पासूनच्या काळामध्ये मी ज्यांना फॉलो केलं, ज्यांची प्रगती आणि ज्यांचा कथेतला एक एक टप्पा ज्यांनी जो वाटलेला आहे तो विस्मयकारक टप्पा मी ज्यांचा पाहत गेलो ते पुन्हा दोन कथाकार होते, भारत सासणे आणि पठारे. तर त्या दोघांच्या कथा वाचत वाचत आम्ही वाचक म्हणून समृद्ध झालो आणि आम्हाला लक्षात येत गेलं की कथाचा अभ्यास करताना काही गोष्टी कशा आपल्यासमोर आल्या पाहिजे, कशा मांडल्या पाहिजे आणि त्यातून मग मी मांडायला सुरुवात केली. तर या प्रसंगी मला थोडंसं या माझ्या पुस्तकाविषयी सांगावंसं वाटतं. ह्या पुस्तकाचं नाव जरी अनंत यात्री असं असलं तरी या पुस्तकाचं उपशीर्षक असं आहे की आणि काही प्रतिबिंब कथा. आता प्रतिबिंब कथा म्हणजे काय याचं थोडंसं संक्षेपानं का होईना परंतु त्याचं एक विवेचन करणं मला या ठिकाणी गरजेचं वाटतं. कारण हा फारसा मराठीमध्ये रूढ झालेला शब्द नाही. आता माझा मी दावा असा करत नाही, परंतु कथेच्या एका विशिष्ट प्रकारासाठी प्रतिबिंब कथा हा शब्दप्रयोग मी प्रथमच करतो आहे. अर्थात या शब्दप्रयोगाविषयी काही म्हणजे काही मतभिन्नता होऊ शकेल, परंतु हा प्रकार काय आहे हे मला इथं सांगायचं आहे. तर या कथा लिहिण्याचं बीज माझ्या मनात का पडलं तेही मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. प्रतिबिंब कथा हा ॲपोक्रिफल स्टोरीज या इंग्रजी शब्दप्रयोगासाठी मी वापरलेला मराठी शब्दप्रयोग आहे. ॲपोक्रिफल स्टोरीज याचा जर आपण कोशातील अर्थ पाहिला तर तो असा आहे, अपोक्रिफल म्हणजे असत्य, कल्पित, सिद्ध न झालेला. पण आधुनिक कथेच्या संदर्भात तो वेगळ्या अर्थाने वापरला जातो. जेव्हा एखादी पुराणकथा, मिथक, दंतकथा, लोककथा, आख्यायिका किंवा पूर्वसुरींनी लिहून ठेवलेली एखादं कथानक, हे कथानक जेव्हा एखादा कथाकार घेतो आणि तो वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या कथेतून मांडतो तेव्हा त्या कथांना ॲपोक्रिफल स्टोरीज असं म्हटलं जातं. तर ग्रीक महाकाव्यामध्ये जी अनेक कथानकं आहेत त्यांच्यावर अनेक पाश्चात्य लेखकांनी अशा प्रकारच्या कथा लिहिलेल्या आहेत. त्याशिवाय शेक्सपियरची अनेक नाटके, शेक्सपियरच्या नाटकावरही अशा प्रकारच्या कथा लिहिल्या गेलेल्या आहेत. प्रख्यात जे कथाकार कराल चापेक या नावाचा एक कथाकार आहे आणि त्या कथाकाराच्या एका संग्रहाचे नावच ॲपोक्रिफल स्टोरीज आहेत की ज्यामध्ये अशा प्रकारच्या 29 कथा आहेत. तर त्या कथापैकी एक कथा मी थोडक्यात सांगतो म्हणजे ॲपोक्रिफल स्टोरीजची आपल्याला कल्पना येऊ शकेल. एक इंग्रज प्रवासी आहे, तो जिनेवाला जाताना एका गावी थांबतो. तिथला पादरी त्याला सांगतो की इथून जवळच व्हेरोना नावाचे गाव आहे. मग तो इंग्रज प्रवासी म्हणतो की व्हेरोना नावाचे गाव तर मला माहीत आहे. तो पादरी विचारतो की तुला कसे काय माहीत आहे? तो म्हणतो इंग्लंडमध्ये आम्ही ह्या व्हेरोना नावाच्या गावाला ज्युलिएटचे गाव असे म्हणून ओळखतो. पादरी थोडासा बुचकळ्यात पडतो. तो म्हणतो की बाबा या ठिकाणी आमच्या गावामध्ये तर कोणी ज्युलिएट या नावाची बाई, मोठी बाई होऊन गेलीच नाही, महान बाई होऊन गेली नाही, मग तिला तुम्ही कसं काय ज्युलिएटचं गाव असं ओळखता? तर तो प्रवासी म्हणतो की असं कसं? तुमच्या गावामध्ये ज्युलिएट राहत होती, तिच्यावर रोमिओचे प्रेम होते, पण तिच्या वडिलांनी तिचे लग्न पॅरिसशी ठरवले. मग एका मदतकर्त्याने तिला थोडं औषध प्यायला दिले, त्यामुळे ती बेशुद्ध पडली 48 तास. पण तिच्या आईवडिलांना ती वारली असेच वाटले. रोमिओला देखील त्याने तसेच वाटले. त्याने पॅरिसला ठार केले, स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली.
शुद्धीवर आल्यानंतर ज्युलिएटला जेव्हा हे कळाले तेव्हा तिला रोमिओच्या मृत्यूचा धक्का पचवता आला नाही, तिने आत्महत्या केली. उदात्त प्रेमाची अशी दुर्दैवी अखेर झाली. पाद्री म्हणतो, अच्छा ही ज्युलिएट काय? अहो ती मला माहीत आहे, पण तिच्याबद्दल तुम्हाला ही खोटी माहिती कोणी दिली? प्रवासी सांगतो, हे खोटे नाही. शेक्सपियर नावाचा आमचा फार मोठा नाटककार आहे, तर त्याचं नाटक मी मागं परवाच पाहिलं आणि त्यामध्ये तो असं लिहितो. पाद्री म्हणतो, त्याने खोटा इतिहास लिहून ठेवलेला आहे. ते प्रेम उदात्त वगैरे नव्हते. मी ज्युलिएटला ओळखतो, तिचे लग्न झालेले आहे हो. आणि रोमिओ खरे तर सभ्य तरुण नव्हता. ज्युलिएट बेशुद्ध पडल्यावर त्याने पॅरिसला जखमी केले आणि लोकांनी धरायच्या आधी तो पळून गेला, तो निघून गेला. आता पुढं ज्युलिएटनं पॅरिसशी लग्न केलं, सुखाने संसार केला. आज तिला 8 मुलं आहेत आणि ती अजून संसार करते आहे आमच्या गावामध्ये. तर इंग्रज प्रवासी असं म्हणतो की आमच्या नाटकात जे लिहिले आहे ते अधिक सुंदर आहे. महत्त्वाचं असं आहे की इंग्रज प्रवासी सांगतो, आमच्या नाटकात जे लिहिले आहे ते अधिक सुंदर आहे. त्यावर पाद्री उत्तरतो, त्यात काय सुंदर आहे? 2 प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी आत्महत्या केली, यात तुम्हाला काय सुंदर वाटते? यावर मात्र त्या इंग्रज प्रवाशाला काही उत्तर सुचत नाही. तर अशी एक वेगळी ही जी ॲपोक्रिफल कथा आहे, एक खास निवडलेली आहे की रोमिओ आणि ज्युलिएट हे जे नाटक आहे, ज्याला माहीत आहे त्याला ती कथा माहीत आहे. पण त्या कथेला कॅरल चापेकनं एक वेगळं रूप दिलं, एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून तिच्याकडं पाहिलं आणि त्यातून आपल्याला जीवन आणि कला, जीवन आणि साहित्य याच्यातला परस्पर संबंधावर थोडासा एक वेगळा विचार करायला लावणारी अशी आज प्रकारची ही कथा आहे. तर पूर्वसंचितातून अशा कथा आपल्यापर्यंत झिरपत आल्यानंतर अनेक कलावंत या कथांची व त्यांच्या मनात पडलेल्या प्रतिबिंबांना घेऊन वेगळे चित्र तयार करतात. म्हणून या कथांना मी प्रतिबिंब कथा असं म्हटलं आहे. रामायण, महाभारत, वैदिक कथा यातील कथानकावर अनेक आधुनिक भारतीय लेखकांनी कलाकृती रचलेल्या आहेत. मराठीतलं उदाहरण सांगायचं तर कादंबरीमधलं उदाहरण आपल्याला सांगता येईल की ययातीचं. आपल्या सर्वांना माहीत आहे की ययातीच्या कथानकावर खांडेकरांनी हे लिहिलेलं. माता द्रौपदी आहे, पुंडलिकांनी जे नाटक लिहिलेलं आहे ते. आणि मराठीमध्ये आता याचा जीएनशी काय संबंध? तर मराठीमध्ये अशा प्रकारच्या प्रतिबिंब कथा जीएननी 7 लिहिलेल्या आहेत. अर्थात त्याला त्यांनी वेगळं नाव दिलं नाही, प्रतिबिंब कथा असं नाव दिलेलं नाही, परंतु अशा प्रकारच्या कथा त्यांच्या वेगवेगळ्या कथासंग्रहामध्ये विखुरलेल्या मला आढळल्या. त्यापैकी सर्वांना माहीत असलेली कथा म्हणजे यात्रिक ही कथा आहे. बहुतेक जी ए कुलकर्णींचे जे प्रेमी आहेत, जी ए कुलकर्णींचे अभ्यासक आहेत, त्यांना ही कथा माहीत आहे. ही कथा जी आहे ती जीएननी प्रख्यात स्पॅनिश कादंबरीकार सर्वांतिस याच्या डॉन किहोते या कादंबरीवर आधारित केली आहे. त्यातली 2 पात्रे, डॉन आणि सांचो, ह्या 2 पात्रांना जीएननी घेतलं, आपल्या जीए नगरमध्ये आणलं आणि मग त्यांना आपल्या पद्धतीनं पुढं नेलं. जीएनच्या कथांचा नव्याने विचार करताना मला त्यांच्या कथासंभारात यात्रिकशिवाय ऑर्फियस, भेट, प्रॉमिथ्यूस, कांचनब्रूक अशा प्रकारच्या आणखी काही कथा आढळल्या. ऑर्फियस या कथेमध्ये त्यांनी ऑर्फियसच्या मिथचा वेगळ्या पद्धतीनं विचार केला होता. भेट या कथेमध्ये त्यांनी अश्वत्थामा आणि गौतम याची भेट घडवून आणलेली होती. जीएनचे डॉन आणि सँको जे सर्वांटिसच्या डॉन आणि सँकोवर जे आधारित आहेत, बेतलेले आहेत, असे असले तरी ती जीएनची त्याची प्रतिकृती नाही. जीएननी त्यामध्ये फार वेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याला मांडलेलं आहे. कारण काय आहे की आता ही कहाणी, सर्वांटिसची कहाणी जीए घेतात आणि आपल्या पद्धतीने मांडतात. ॲरिस्टॉटलने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की व्हाईल टेलिंग ए टेल ईच मॅन ॲड्स समथिंग टू इट अँड दॅट इन्क्रीजेस द प्लेजर. जेव्हा एखादा माणूस एखादी दुसऱ्याची कथा सांगत असतो त्यावेळेस ते सांगत असताना देखील तो स्वतःचं असं काहीतरी त्यामध्ये मिसळतो आणि त्यामुळं तो त्याचा इट इन्क्रीजेस द प्लेजर,
तर अशा प्रकारच्या कथांमधून जरी त्या कथांची पूर्वी बिंब आपल्याला ठाऊक असली तरी नव्यानं लिहिल्यानंतर तो लेखक काहीतरी ॲड आपलं स्वतःचं करत असतो आणि ते काय करतो ते फार महत्त्वाचं असतं. जीएननी काय केलं की जीएननी यात्रिक ज्यावेळेस लिहिली त्यावेळेस यात्रिकला त्यांनी शोकांत केलं. डॉन जीएनचा जो डॉन आहे तो परत येतो, तो त्यांची सगळी स्वप्न निघून गेल्यानंतर, त्याची सगळी स्वप्न विरून गेल्यानंतर तो आपल्या गावी परत येतो. तर जीएनना हे डॉनला शोकात्म रूप का द्यावं असं वाटत असेल. ह्याचा शोध घेताना माझ्या लक्षात आलं की 1975 नंतर जीएननी कथालेखन संपवलं असं मी सांगितलं होतं, आधी सांगितलं. त्याचं कारण कदाचित असं असावं की आपल्या कथालेखनाविषयी त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं असमाधान दाटलं होतं आणि याचे पुरावेही मिळतात. त्यांनी सुनीताबाईंना लिहिलेल्या एका पत्रामध्ये लिहिलेलं होतं की माझ्या गाभ्यातच एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. आतापर्यंत आपण काय केले, त्यातून काय लाभले, या साऱ्या तुकड्यात काही पॅटर्न दिसतो का हे मला पाहायचे होते आणि त्या बाबतीत आपल्या हाती काहीसुद्धा लागले नाही हे मला जाणवू लागले होते. हे माझ्या लक्षात आलं आणि माझ्या मनामध्ये एक समीकरण आलं की डॉन बरोबर आहे जी ए. डॉनचा जसा जो अपेक्षाभंग झाला, त्याची जो स्वप्नभंग झाला, तसा जी एंना आयुष्याविषयी आपल्या वाटत असलेल्या स्वप्नांचं जो भंग झालेला आहे ते असं जाणवत असेल असं वाटतं. त्यानंतर काय झालं की काही वर्षांनंतर मी डॉन, सध्या 1 वर्षापासून मी डॉन क्विझोटचा जो निर्माता आहे म्युग्युएल डी सर्वांटिस, त्याचं चरित्र लिहितो आहे. त्या चरित्रामध्ये माझ्या लक्षात आलं की त्याच्या चरित्र जे आहे ते डॉनशी अगदी मिळतं जुळतं आहे. एका समीक्षकानं तर म्हटलं आहे की बाबा त्यांनी असं लिहिलं, त्याच्या चरित्राचं नावच आहे द मॅन हू वॉज डॉन क्विझोट. तर त्यामुळं माझ्या मनामध्ये एक दुसरं समीकरण निर्माण झालं की सर्वांटिस बरोबर आहे डॉन. पहिलं समीकरण होतं सर्वांटिस डॉन बरोबर आहे जी ए. ह्या 2 समीकरणांना एका समोर एक ठेवलं आणि तिसरं समीकरण असं तयार झालं की जी ए हे बरोबर आहे सर्वांटिस. आणि मग माझ्या मनामध्ये एक कल्पना अशी आली आणि ती पुढं मी डेव्हलप केली. जी एनच्या कथा मी सांगितलं, मी गेल्या 50 वर्षापासून वाचतो आहे. त्यांच्या कथांचा एक कोलाज माझ्या मनामध्ये भिरभिरतो सारखा आणि त्यापैकी यात्रिक, भेट, गुंतवळ किंवा बिंबबब्बीच्या कथा आहेत. अशापैकी मी अशा 8 कथा निवडल्या आणि जी एनच्या कथांना माझ्या अंगणात घेतलं. माझ्या पद्धतीनं त्या पात्रांना पुढं नेलं. माझ्या पद्धतीनं त्या फिलॉसॉफीला किंवा तत्त्वज्ञानाला वेगळं एक वळण देण्याचा प्रयत्न केला. आता मूळ बिंब ठाऊक असल्याशिवाय प्रतिबिंबाचा शोध जाणून घेणे फार अवघड आहे. पण मला असं वाटतं की आपण थोडासा प्रयत्न केला म्हणजे अपोक्रिफल स्टोरीजच्या लेखकाच्या मनामध्ये हीच हे असते की त्यानं मूळ प्रतिबिंबाकडे जावं, पाहावं आणि मग आपल्याकडे वळावं. तर अशा प्रकारे हे माझं एक पुस्तक आज तयार झालेलं आहे. या पुस्तकाच्या निर्मितीला सुरुवातीपासून माझे चित्रकार मित्र रवी मुकुल यांचा मोठा सहभाग होता. सध्या ते अमेरिकेत असल्यामुळे येऊ शकले नाही. त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलंच आहे. आणि या पुस्तकाच्यासाठी आता प्रकाशन तर शासनाच्या हस्ते झालं आणि या पुस्तकावर विचार करण्यासाठी म्हणजे विचार आपले व्यक्त करण्यासाठी माझा मित्र संजय भास्कर जोशीही इथं आलेला आहे. ते त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपणही उत्सुक आहात, तसाच मीही उत्सुक आहे. आणि यासाठी मला आता फक्त एक शेवटची एक गोष्ट सांगतो की सर्वांटिसचा डॉन आणि जी एनचा डॉन हे मला का जवळचे वाटतात. याचं कारण असं आहे की माझ्या मनात ही एक डॉन वस्तीला आहे. माझ्या मनातल्या डॉनला देखील सतत काही स्वप्न पडत असतात आणि आज देखील माझ्या मनामध्ये एक स्वप्न निर्माण झालेलं आहे की आपण या ठिकाणी आलेला आहात, माझं प्रकाशन होतं आहे. पुढं वाचकांनी माझ्या ह्या पुस्तकाचं भरघोस स्वागत केलं अशा प्रकारचं स्वप्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. आता त्या स्वप्नाचे जे आहे ते आपल्या हातामध्ये आहे. आपल्याला प्रतिसाद मिळेल या आशेसह मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. मला वाटतं तुमचं हे स्वप्न खरोखरच लवकरच सत्यात येईल असं मला वाटतंय.
आपण सगळेजण अतिशय उत्सुकतेने या पुस्तक प्रकाशनाची वाट पाहत आहोत. मी माननीय भारत सासणे यांना अशी विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. मी माननीय भारत सासणे यांच्या वतीने असं जाहीर करते की पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि माननीय पाडळकर यांचं स्वप्न आपल्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी आज हे पुस्तक 15% सवलतीत इथे उपलब्ध आहे. तर आपण सर्वांनी जरूर त्याचा लाभ घ्यावा. यानंतर माननीय संजय भास्कर जोशी यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ज्या शब्दांनी माझ्या प्रत्येक भाषणाची सुरुवात मी करतो त्याच शब्दांनी सुरुवात करणार आहे. व्यासपीठावरील प्रतिभावंत हो आणि समोरचे प्रतिभावंत हो, हे शब्द मी नेहमी वापरतो. याचं कारण असं नाही की समोरच्या लोकांना प्रतिभावंत म्हणून खिशात टाकलं की आपलं भाषण यशस्वी, असा काही डाव नाही आहे. तर मी अत्यंत मनापासून हे म्हणतो. याचं कारण असं की सामान्यतः व्यासपीठावर लेखक बसले असतात, समोर वाचक असतात. आज फार मोठे मोठे वाचक आहेत. माझा ठाम विश्वास असा आहे की ज्या प्रक्रियेची सुरुवात लेखक करतो त्याची सर्जनशील पूर्तता प्रतिभावंत सर्जक वाचक करतो. म्हणून दोघांची प्रतिभा महत्त्वाची असते. म्हणून म्हणलं प्रतिभावंत वाचक हो. आज मोठा कठीण प्रसंग विजयने उभा केला आहे. आत्तापर्यंत जी नावं इथं उच्चारली गेली आहेत, म्हणजे सर्वांटीज आहे, डॉन किहोते आहे, GA आहेत, विजय आहे, या प्रत्येक विषयावर बोलायला मला किमान 20 मिनटं द्यायला हवी होती. खरं तर या सगळ्यात मिळून 20 मिनटं हे बहुत नाइंसाफी आहे. असो, आपण तरीही प्रयत्न करूयात. काय GNच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानेच केवळ त्यांच्याविषयी आपण सगळे इतका खोलपणे विचार करतोय असं नाही, तर गेली अनेक वर्षे GA आपल्या काळजात वस्तीला आहेतच. विजयचं कौतुक असं मला अतिशय वाटतं. विजयच्या मनामध्ये काही श्रद्धास्थान आहेत आणि काही अत्यंत प्रेमाची स्थान आहेत. मी जवळून ओळखतो अतिशय या प्रेमांना. एक डॉन किहोते, म्हणजे काही लोक क्विक्झोट म्हणतात, पण यांनी हा किहोते शब्द आवर्जून रूढ केला आहे, त्यामुळे आपण तो वापरूयात. डॉन किहोते त्याच्या मनात, म्हणजे त्याची कादंबरी आहे कलावंताची मस्ती, त्याच्या देखील प्रेरणास्थान डॉन किहोतेच आहे, मला माहिती आहे. आणि GA कुलकर्णी ही त्याची 2 श्रद्धास्थानं आहेत, प्रेरणास्त्रोत आहेत, आयुष्यभरच्या चिंतनाचे विषय आहेत. मध्यंतरी GA जन्मशताब्दीनिमित्त आमच्या राजहंस पुस्तक पेठेतर्फे देखील आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला होता. GNची कथा का वाचावी आणि कशी वाचावी त्यात देखील आम्ही विजयलाच बोलवलं होतं सांगायला लोकांना. कारण की मला माहिती आहे, अनेक वर्ष बघतो मी या माणसाचं GA कुलकर्णी या 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 शब्दाविषयी, या संकल्पनेविषयी, या गोष्टीविषयी इतकं अपार प्रेम आहे आणि तरीही याचं कुतूहल शमत नाही आहे. GNच्या रमलखुणा शोधत निघालेला हा प्रवासी, त्याचं कुतूहल शमत नाही आहे. आणि मला असं वाटतंय की अनंत यात्री हे पुस्तक म्हणजे विजय पाडळकर या माणसामधल्या, त्याच्या काळजात खोल वस्तीला असलेल्या एका रसिक आस्वादकांनी आपल्या 2 श्रद्धास्थानांना वाहिलेली आदरांजली आहे. हे शब्द मी जबाबदारीने वापरतोय, लक्षात ठेवा. एक 6-7 मिनिटांनी पुन्हा हे वापरणार आहे शब्द मी. त्यांनी वाहिलेली आदरांजली आहे त्याच्या श्रद्धास्थानांना. ॲपोक्रिपा हा फार मोठा गहन प्रकार आहे. तो इतक्या सोप्या पद्धतीने घ्यावा असं मला वाटत नाही. याचं कारण मला ॲपोक्रिपा किंवा ॲपोक्रिपल स्टोरी या संकल्पनेची ओळख झाली ती यात्रिक या कथेमुळेच.
आणि यात्रिक ही कथा माझ्या मते, विजय, सॉरी टू टेक अ लिटल डिफरंट रूट, माझ्या मते यात्रिक ही कथा प्रतिबिंब कथेच्या काहीशी पुढं जाते. पुढं जाते म्हणतो मी. प्रतिबिंब कथा, पण ती पुढं जाते. कुठल्या अर्थाने? त्यामुळे त्याचा एक मित्र आणि त्यांनीच समीक्षक मला म्हणायची चूक केली आहे, तेव्हा त्याचा गैरफायदा घेऊन मी एक नवा शब्द सुचवतो, परावर्तित कथा. का ते मी पुन्हा सांगणार आहे. परावर्तित कथा असा शब्द मी का वापरतो, तर डॉन किहोते किंवा त्या कादंबरीतलं डॉन आणि त्याचा साथीदार यांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाचा तत्वज्ञानात्मक गाभा निवडून जीए त्या तत्वज्ञानात्मक गाभ्यावर काहीतरी भाष्य करतायत. प्रतिबिंबामध्ये कदाचित घटनांचा समावेश होण्याची शक्यता असते. माझ्या मते या प्रकारच्या ॲपोक्रिपल स्टोरीमध्ये तात्विक उहापोह जास्त अपेक्षित आहे. म्हणजे मूळ कथेतलं तत्वज्ञानाचा गाभा घ्या, आणि मी एक शब्द आवर्जून वापरणार आहे आता, मूळ कथेतला तत्वज्ञानाचा गाभा घ्या आणि त्याच्याशी तात्विक तत्वज्ञानात्मक क्रीडा करा. ॲपोक्रिपल स्टोरी ही एक प्रकारची तत्वज्ञानाच्या गाभ्याशी क्रीडा असते. म्हणून माझ्या मते ॲपोक्रिपल स्टोरी 3 प्रकारे रचली जाऊ शकते. एक असतं की मूळ कथेतला किंवा संकल्पनेतला जो तात्विक गाभा आहे त्याच्याशी व्यस्त काहीतरी मांडणं, म्हणजे एक्झिस्टन्शियलच्या अर्थाने व्यस्त काहीतरी मांडणं. दुसरं असतं ते त्या तात्विक गाभ्याचं एक्सटेन्शन करणं. आता एक अगदी वेगळीच संकल्पना मी मांडणार आहे. बहुतेक लोक ऐकतील न ऐकतील, पटेल न पटेल. कॅचेंद्र रायसारखी अप्रतिम कादंबरी जेव्हा नेमाड्यांसारखा प्रतिभावंत वाचतो, तेव्हा त्याच्या तात्विक गाभ्याचं एक्सटेन्शन करावं असं त्यांना वाटलं असू शकेल, असं मी फार पूर्वी 20 वर्षापूर्वी म्हटलं होतं. होल्डनचे जे विचार आहेत त्याचे, म्हणजे कॅचेंद्र रायमधल्या होल्डनचे विचार मृत्यूपर्यंत नेले तर काय होऊ शकेल बुवा, हा विचार लिहून त्यांनी कोसलामध्ये तो प्रयोग केला असू शकेल. हे का म्हणतोय मी? याचं कारण मध्यंतरी साहित्य सूची नावाच्या एका मासिकाचा मी संपादक होतो, तेव्हा एक वर्षी आम्ही एक दिवाळी अंक असा काढला की त्याचा विषयच होता सिक्वेल कथा लिहा. त्यात मी काय विषय दिला होता? शाळा, कोसला आणि रणांगण या 3 कादंबऱ्या किंवा कथांचे सिक्वेल लिहून दाखवा. त्याच्यामध्ये बरं का तुम्हाला सांगतो, अतिशय आनंदाची गोष्ट, बालाजी सुतार या अत्यंत तरुण लेखकांनी कोसलाचा सिक्वेल इतका प्रतिभेने लिहिला होता की पांडुरंगाचं काय होऊ शकेल, इट वॉज ॲपोक्रिफा. आणि गमतीचा भाग असा, नेमाड्यांनी बालाजी सुतारला पत्र लिहिलं, तुमची ही कथा वाचून मला आता माझ्या स्वतःवरचा विश्वास उडल्यासारखं वाटतंय. प्रूफ आहे. ॲपोक्रिफा अशी असते. त्यांनी पांडुरंग सांगवीकरच्या व्यक्तिमत्वाचा तत्वज्ञानात्मक गाभा घेतला आणि काय होऊ शकेल असा एक वेगळाच विचार मांडला. यात्रिक या कथेमध्ये जी ए कुलकर्णींनी डॉन आणि सँको यांचं एक व्यक्तिमत्व घेतलं आणि त्यांच्यावरती त्यांच्या पूर्ण तत्वज्ञानाचं आरोपण केलं, व्यस्त रूपात आरोपण केलं. तिथं अत्यंत वेगळंच तत्वज्ञान जे यात्रिक त्या डॉनच्या तोंडातून मांडतात. मग ते जुडासशी बोलतो, तो अनेक लोकांशी बोलतो आणि आपल्या यांच्या नेहमीच्या तत्वज्ञानाचा कॅलेडोस्कोप उभारून आपल्याला अर्थातच गारद करतो. मुद्दा असा आहे माझा की ॲपोक्रिपल स्टोरी ज्या असतात त्यामध्ये मूळ कलाकृतीच्या तात्विक गाभ्याशी तत्वज्ञानात्मक क्रीडा अभिप्रेत असते. त्या अर्थाने त्या तत्वज्ञानाचं परावर्तित रूप असंही म्हणता येईल. प्रतिबिंब हा शब्द सुंदरच आहे.
मला कौतुक याचं वाटतं, आपण सगळ्यांनी प्रेम केलं GN वरती, काही जणांनी डॉनवर देखील केला असेल, सर्वांटीजवर केला असेल, पण या प्रेमाचं इतकं सर्जनशील स्वरूप निर्माण करणं हे ग्रेट आहे. म्हणजे विजय वाडकर त्याला हॅट्स ऑफ असेल, आपल्या सगळ्यांना वाटतं. पण त्यांनी यात्रिक कथा वाचून जो एक धागा पकडला की मी का नाही असं प्रयत्न करू शकणार, ती त्यांच्या दृष्टीने वाहिलेली आदरांजली मगाशी म्हणलं ते या अर्थाने. इट वॉज हिज ट्रिब्यूट. त्याचं प्रेम आहे या दोन गोष्टींवरती. GNवर प्रेम आहे, त्याचं विलक्षण अपार प्रेम आहे. त्यातनं अनेक गोष्टी त्यांनी केल्यात, प्रश्नच नाहीत काही, पण त्याचं इतकं सर्जनशील कृतिशील रूप हे खरंच ग्रेट आहे. अतिशय अशी कल्पना सुचणं हेच ग्रेट आहे. त्यातही मी या कथा वाचल्या, त्यातली शोकसभा ही कथा मला अत्यंत आवडली. ती खऱ्या अर्थाने ॲपोक्रिपल झाली. माझं मत विचारशील, मगाशी समीक्षक म्हणून चूक केली, त्याचा पुरेपूर फायदा घेतो. माझं मत विचारशील तर शोकसभा ही ट्रूली ॲपोक्रिफल आहे. काही बाकीच्या कथांमध्ये घटनांचं हे आहे. पुन्हा मी माझं असं प्रतिपादन असं आहे की घटनांपेक्षा तत्त्वज्ञानाचा गाभा घेऊन जेव्हा तात्विक क्रीडा असते तेव्हा ती खऱ्या अर्थाने अपोक्रिफल होईल असं मला वाटतं. आणि GNने ते अफाट केलं आहे. ऑर्फियसमध्ये अफाट केलं आहे, अनेक कथांमध्ये अफाट केलं आहे. आणि या अर्थाने मग तुम्ही आता घरी जाल तेव्हा आपण वाचलेल्या अनेक कथा कादंबऱ्यांचा विचार मनामध्ये उमटायला लागेल. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर जगत्त्रयम हाच आठवेल, व्यासचितम. पहिल्यांदा आपल्याला तेच आठवेल. सगळं व्यासानी लिहिलं, त्याचे सगळे ॲपोक्रिपास लिहित बसलेत. नाही तर एनिवेज त्यातनंच घेऊन आपण लिहितोय सगळं. पण तसं नाही आहे. ॲपोक्रिफा इज नॉट जस्ट टेकिंग समथिंग अँड त्याच्या आधारित काहीतरी लिहिणं. आता इथं एक नवा शब्द निर्माण होतो, रूपांतरित कथा, आधारित कथा. गंमत बघा तुम्ही, समीक्षक असा काही वेगळा जन्माला येत नाही. आपण सगळे समीक्षक असतो त्या अर्थाने. आपणही विचार करू शकतो असा. मग आपण वाचलेल्या रूपांतरित काय कथा होत्या बुवा. आपण अनेक म्हणजे खरं तर खूपच कथांच्या खाली काही अदृश्य, काही स्वरूपात, दृश्य स्वरूपात लिहिलं असतं आधारित कथा. बरेच जण लिहित नाही, तर भाग सोडा. तर त्या आधारित कथा काय असतात, म्हणजे बऱ्याचशा विज्ञान कथा, गूढ कथा यांच्या खाली ते अदृश्य स्वरूपात असतंच ते आधारित. खरं तर मग आधारित कथा म्हणजे काय, रूपांतर म्हणजे काय. रूपांतर म्हणजे फक्त नावं बदलून पात्रांची, या सगळ्यांचा विचार आपण करू शकतो. मी नेहमीच, माझं आवडतं तत्व अतिशय एक आहे की बहुतेक सगळे आपल्यातले कवीच असतात, पण फक्त थोडेच जण कविता लिहितात. तसंच समीक्षकाचं असतं. आपल्या वाचनातनं अनेक वर्षांच्या आपणच आपले निकष निर्माण करायचे असतात. आणि ते निकष लावून जेव्हा आपण कलाकृतीकडे बघतो तेव्हा आपल्या मनामधला समीक्षक हळूच लोकांवर काढतोच की. त्या अर्थाने मी तुम्हाला विनवतोय, तुम्ही विचार करून बघा. मी आत्तापर्यंत वाचलेल्या अनेक उत्तमोत्तम साहित्यकृतींपैकी कशामध्ये अशी तत्त्वज्ञानात्मक क्रीडा होती कशाची तरी. आणि मग तुम्हाला भवतालातल्या तुमच्या वाचनातल्या अनेक अपोक्रिपल स्टोरीजचा शोध लागेल. एक मजा येईल. मजा अशा अर्थाने की श्रेष्ठ अपोक्रिपल स्टोरी तेव्हाच निर्माण होते जेव्हा अपोक्रिपल स्टोरी लिहिणारा लेखक, मूळ कलाकृतीचा लेखक आणि आपला वाचक या दोघांनाही आपल्यापेक्षा 2 इयत्ता वरचा समजतो. अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. सामान्य साहित्य तेव्हाच निर्माण होतं मित्र हो, जेव्हा लेखक वाचकाला आपल्यापेक्षा 4 इयत्ता खालचा समजतो आणि त्याच्या तळहातावर सगळंच देऊन टाकतो. भारत शासनांसारखा लेखक असा असतो जो आपल्या वाचकावर विश्वास टाकतो, जो आपल्या वाचकाला आपल्यापेक्षा 2-4 इयत्ता वरचा समजतो आणि 2 ओळींच्या मध्ये थोडासा स्वर्ग सोडून देतो, जो वाचकांनी आपल्या प्रतिभेने, जे मगाशी म्हणलं ते त्या प्रतिभेने भरायचा असतो. आणि मग तेव्हा सुरू होते लेखक आणि वाचक यांच्यातली एक सर्जनशील प्रातिभ भागीदारी, आणि मग निर्माण होतं श्रेष्ठ साहित्य. श्रेष्ठ अपोक्रिपल स्टोरी ही मूळ लेखक आणि वाचक या दोघांना आपल्यापेक्षा 2 इयत्ता वरचा समजते म्हणलं ते या अर्थाने. तुमचा वाचकावर विश्वास असायला हवा, वाचकाविषयी आदर असायला हवा.
म्हणून आपल्या इथं बहुतांश सामान्य साहित्य निर्माण होतं. याचं कारण हेच आहे की बहुतांश लेखक आपल्या वाचकांना 4 इयत्ता खालचे समजतात आणि सगळं तळहातावर देतात. जीवन म्हणजे हे रे, जीवन म्हणजे ते रे. अरे मला शोधू देत ना ते. तुझ्या साहित्य कृतीमधून मला शोधायला काही जागा ठेवलीस, माझ्या प्रतिभेला आवाहन केलंस आणि आव्हान दिलंस, तर मित्र आपली भागीदारी होईल आणि श्रेष्ठ साहित्यकृती तेव्हाच निर्माण होईल, अन्यथा नाही होत निर्माण. सामान्य साहित्यावर आपल्याकडं शेरेबाजीनी वाईट म्हणायची प्रथा आहे. पण हा प्रकार जो आहे तो कोणी सांगत नाही की का सामान्य आहे ते लेखन. त्याचं कारण हे आहे, त्याचं कारण हे ते साहित्य सामान्य आहे कारण ते वाचकाच्या प्रतिभेला काही जागाच ठेवत नाही आहे, वाचकाला काही समाधान मिळत नाही आहे. म्हणून श्रेष्ठ अपोक्रिपल स्टोरी जी शोकसभा आहे याच्यातली, ती माझ्यातल्या वाचकाला जागा ठेवते. अरे त्या गुंतवळ कथेतला तो आहे, याच्यातला हा आहे, त्याचं आयुष्य याचं आयुष्य, असा मी जेव्हा विचार करायला लागतो. लक्षात ठेवा, जी साहित्यकृती संपल्यानंतर शेवटचं पान उलटल्यानंतर आपल्या मनात न संपता चालूच राहते, आपण ती नव्याने मोडत राहतो, रचत राहतो, ती साहित्यकृती श्रेष्ठ असते ना शेवटी. सिनेमा असो, कुठलीही कला असो, जी वाचून संपत नाही तीच श्रेष्ठ साहित्यकृती असते मित्रांनो. या अर्थाने अजूनही यात्रिक संपलेली नाहीच विजयच्या मनामध्ये, अजून चालूच आहे यात्रिक. उद्या तो पुन्हा कदाचित नव्याने यात्रिक पण लिहील, एखादा नवाच पैलू सापडेल. पण ॲपोक्रिपल स्टोरीमध्ये असा एखादा नवा पैलू सापडणं मात्र आवश्यक असतं. एक वाक्य मी माझ्या याच्यात टिपणात लिहून आणलं होतं की ॲपोक्रिपल स्टोरी म्हणजे मूळ कथेचं संक्षिप्तीकरण नव्हे, रिप्रोडक्शन नव्हे. त्या कथेत जे मांडले तेच तुम्ही सोप्या शब्दात संक्षिप्त स्वरूपात मांडणं म्हणजे ॲपोक्रिपल स्टोरी नव्हे. तर त्या मूळ कलाकृतीच्या तत्त्वज्ञानाने तुमच्या मनात काहीतरी पेटलं, काहीतरी उमललं, काही उगवलं आणि त्यातून सर्जनाचे धुमारे फुटून काहीतरी निर्माण झालं, तर ती अपोक्रिपल स्टोरी होते. त्या अर्थाने मला खात्री आहे की कुठलीच कथा संपत नाही, याच्या मनात अजून चालूच आहे. इतकंच नव्हे, आपल्याकडे एक फार सुंदर प्रयोग झाला होता. अनंत सामंत यांनी आपली एक कादंबरी जुनी ती अनेक वर्षांत 20 वर्षांत पुन्हा स्वतंत्रपणे लिहिली, अश्वत्थनामाने प्रसिद्ध झाली ती. अरे काय प्रयोग आहे हा. असे फार कमी लेखक असतात जे स्वतः कबूल करून म्हणतात की मला माझी कादंबरी पुन्हा लिहावीशी वाटते आहे. अरे याला मनाचा फार मोठेपणा लागतो माणसा. त्यांनी पुन्हा लिहिली, पुन्हा प्रसिद्ध केली, नव्याने प्रकाशित केली. या अर्थाने कदाचित विजय पुन्हा यात्री देखील लिहिल, कदाचित पुन्हा शोकसभा देखील लिहिल. नवं सापडवत राहणं हेच सर्जनाचं पहिलं लक्षण असतं आणि ते या माणसाच्या मनात दडलेलं आहे, अनेक वर्षापासून आहे. रमलखुणा, विजयच्या रमलखुणा असोच किंवा काही असो. या अर्थाने या माणसाने काही वेळा आपल्यातल्या रसिक आस्वादकाला कथाकारावर स्वार होण्याची मुभा देऊन देखील लिहिलेल्या उत्तम कथा म्हणजे अनंत यात्री जरूर वाचा. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी माननीय भारत सासणे यांना अशी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. सासणे यांच्या भाषणानंतर श्री अक्षय वाटवे यांचा अभिवाचनाचा कार्यक्रम होईल. अनंत यात्री या सुंदर अशा पुस्तकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. विजय पाडळकर यांनी लिहिलेल्या आणि यक्ष प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या अतिशय देखण्या स्वरूपामध्ये उपस्थित झालेल्या पुस्तकाचं मी स्वागत करतो आणि या लेखकाचं अभिनंदन करतो. आपण त्यांचं अभिनंदन का करणार आहोत याच्याबद्दल पुढे आपण बोलूच. त्या संदर्भामध्ये मंचावर उपस्थित असलेले विजय पाडळकर, मिलिंद जोशी, संजय भास्कर जोशी, नंदाताई, अक्षय वाटपे, उपस्थित असलेले रामदास भटकळ आणि आपण सर्व मित्र. हा वेगळा असा प्रकाशन समारंभ आहे आणि वेगळं असं पुस्तक आहे. ते का वेगळं आहे याच्याबद्दल आधीच्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. मी देखील आपल्याशी काही थोडंसं बोलणार आहे त्या संदर्भात. सर्वप्रथम शुभेच्छा देतो. एक वेगळा फॉर्म, एक वेगळा रूपबंध त्यांनी सिद्ध केला आणि आपल्यासमोर आणलेला आहे.
ॲपोक्रिफल स्टोरीज हा जो काही प्रकार आहे तो काय आहे याच्याबद्दल संजयनी आपल्याला सांगितलं आहे बरंचसं. एक त्याला पर्याय सुचवला गेला होता विद्वानांनी, तो असा की उत्तर कथा, उत्तरकांड कथा किंवा उत्तर कथा त्याला म्हणता येईल असं देखील म्हटलं गेलं होतं. आता हा पर्याय आहे की नाही याच्याबद्दल चर्चा करताना या दोन्हीमध्ये काही फरक आहे का तोही आपल्याला बघावा लागेल. त्यांनी स्वतः प्रतिबिंब कथा असा पर्याय स्वीकारलेला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की हे काही वाङ्मय चौर्य नसतं किंवा दुसऱ्या कुठल्या तरी साहित्यामधून काहीतरी घेऊन आपण त्याच्यामध्ये भर घालून निर्माण केलेलं साहित्य नसतं, तर तो एक वेगळाच प्रकार आहे असं त्यांनी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्याच्यावर विस्तृत अशी चर्चा केलेली आहे. ती आपण वाचावी, मुळातून ती वाचण्यासारखी आहे. मला आठवण झाली इथे की प्रार्थनेची छाया, ग्रेस यांनी त्याच्यावर एक मोठं लेख एक लिहिलेला होता. त्यात त्यांनी अशी कबुली दिली एका अर्थानं की हे काही वाङ्मय चौर्य नसतं, परंतु गंगा जाए कहाँ से आए कहाँ से वगैरे हे जे काही गाणं आहे ते ऐकल्यानंतर गंगेवर त्यांनी ज्या अनेक कविता लिहिल्या ती एक प्रार्थनेची छाया होती असं त्यांनी म्हटलेलं आहे. या प्रतिभावान मंडळींनी जेव्हा अशा प्रकारचा जे एक कबुली जबाब दिलेला असतो तो निर्मितीच्या संदर्भामध्ये आपल्याला बरंच काही सांगून जातो. एकमेकाचा एकमेकावर प्रभाव पडणे किंवा एकमेकाचा एकमेकावर छाया पडणे, सावली पडणे हा प्रकार तसा काही फार नवा आहे असं नाही आहे. तो प्राचीन आहे. त्यांनी देखील ते म्हटलं आहे की हा प्रकार प्राचीन आहे, खूप आधीपासूनचा आहे. आता या दोन्हीमध्ये आपल्याला जर फरक बघायचा असेल तर तो असा की प्रतिबिंब कथेमध्ये कथानकाचं पुनःकथन असतं कदाचित, पात्र तीच असतात, आशयाचा पुनर्वापर केलेला असतो. हे दोन त्याच्यामध्ये भाग येतात. कथानकाचं पुनःकथन, पात्रांचा वापर करणे, आशय स्वीकारणे आणि त्याचा पुनर्वापर करणे हा एक त्यामधला एक भाग असू शकतो. परंतु उत्तर कथेमध्ये मात्र पुढे काय झालं, पात्र जुनी किंवा नवी असू शकतात, परंतु कालसातत्य राखून किंवा न राखून पुढे काय झालं याच्याबद्दलचं सतत काहीतरी सांगणं, या संदर्भामध्ये उत्तरकांड कथा किंवा उत्तर कथा लिहिल्या गेल्या. त्या कशा ते थोडक्यात मला जे माहीत आहे ते मी आपल्याला सांगतो. सर्वप्रथम तर आपल्याला कथा सरित सागरची आठवण करावी लागेल आणि अरेबियन नाईट्स या ग्रंथांची आठवण करावी लागेल. या दोन्ही निर्मितींचा एकमेकांवर परस्परांवर प्रभाव आहे हे आता संशोधकांनी मान्य केलेलं आहे. कालखंड काही जरी असला तरी 2500 वर्षाच्या नंतर कथा सरित सागर लिहायला निर्मिती त्याची व्हायला लागली. अरेबियन नाईट्सचा काळ देखील त्याच सुमाराला केव्हा तरी आहे. आता या दोघींमध्ये जे काही सांगितलं गेलेलं आहे ते ॲपोक्रिफल स्टोरीजसारखाच प्रकार त्याच्यामध्ये येतो की दोन्हीमध्ये कथानक काही ठिकाणी सारखं सापडतं, काही ठिकाणी पात्र तीच येतात. नावं अर्थातच इकडल्या कल्चरप्रमाणे वेगळी आहेत, इथलं वातावरण वेगळं आहे, परंतु आपल्याला ओळखता येतं की हे तिकडून इकडे आलं, इकडून तिकडे गेलेलं आहे. ते कसं गेलं, त्याचं अभिसरण कसं झालं याच्याबद्दल बरंच काही काम झालेलं आहे. यापूर्वी व्यापारी येत होते, जात होते, त्यांचे एकमेकांशी संवाद होत होता, कथा सांगण्याची एक प्रकार होता, मौखिक कथा सांगण्याचा एक मोठा प्रयोग त्यावेळेला समाजामध्ये होत होता आणि एक मोठी अशी संस्था ज्याला स्कूल म्हणता येईल अशी संस्था त्यावेळेला अस्तित्वात होती आणि मौखिक पद्धतीनं कथा या सांगितल्या जात होत्या. त्यामुळे अरेबियन नाईट्समध्ये मधल्या कथा इथे आल्या, इथल्या कथा तिथे गेल्या इत्यादी. पण या दोन्हीचा जे निर्मितीचं जे सूत्र आहे ते असं आहे की याच्यामध्ये जे काही सांगायचं आहे ते सांगत असताना त्यांचा एकमेकांवरचा प्रभाव हा स्वीकारायचा आणि त्याचबरोबरीने जो काही आशय आहे तो आशय सतत फुलवत न्यायचा पुढे. त्यामुळे कथा सरित सागर आणि अरेबियन नाईट्स या दोन्ही ह्या ॲपोक्रिफल स्टोरीज किंवा त्या सदृश्य अशा प्रकारची मूळ निर्मिती आहे असं आपल्याला मानता येतं. परंतु उत्तरकांड कथा मात्र जसं आपल्याला उत्तरकांड म्हटल्यानंतर ताबडतोब रामायण आठवलं पाहिजे. रामायणाच्या नंतर उत्तरकांड आपल्याला आठवतं आहे. काय झालं पुढे? रामायण तर सगळं झालं,
पण पुढे काय झालं असेल, सीतेचं काय झालं असेल, रामाचं काय झालं असेल, ही जी काही एक आपल्या मनामधली एक उत्कंठा आहे, त्या उत्कंठेनेच या उत्तरकांडला अस्तित्व दिलं असावं पुढे. आणि त्यामध्ये काल सातत्य राखून किंवा न राखून कदाचित, परंतु पुढे काय झालं याची कथा सांगण्याचा प्रयत्न त्यामध्ये केलेला आणि ती शोकात्मक कथा आपल्यासमोर येते. पुढे काय झालं हे सांगत असताना त्याच्यामध्ये ज्या प्राचीन कथा आपल्याला सापडतात त्या जातक कथा आहेत की मी एक हत्ती होतो आणि आग लागली होती वनाला, त्यावेळेला माझ्याकडे एक ससा धावत आला आणि त्याने माझ्या पायाखाली आश्रय घेतला. त्यावेळेला त्याला आश्रय देण्याच्या प्रयत्नामध्ये मी स्वतः मात्र होरपळून गेलो, परंतु मी हल्लो नाही आणि मी एक चांगुलपणा केला या जन्मामध्ये आणि मी मृत्यू पावलो. मग पुढे काय झालं? पुढे काय झाल्यानंतर मग त्यानंतर मी पुन्हा जन्म घेतला. त्यावेळेला मी वेगळ्या स्वरूपात जन्म घेतलेला होता. मग त्यानंतर मी आणखीन अशी चांगुलपणा केला, त्यानंतर मी आणखीन चांगुलपणा केला. या सगळ्या जातक कथा आहेत. त्याच्यामध्ये पुढे काय झालं ही जी काही एक उत्कंठा आहे ती सतत कायम राखली जाते आणि त्यामधून उत्तरकांड कथा या निर्माण होतात. आणि सांगण्याचा त्याच्यामध्ये आशय असा आहे की तुम्ही जर चांगुलपणा सतत करत राहिलात तुम्ही, तर त्यातून एक उत्कर्ष होत राहतो तुमच्या आत्म्याचा. कथा सरितसागर आणि अरेबियन नाईट्स याच्यामधला जो काही मगाशी चर्चा झाली आधीच्या वक्त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये एक कथा मी फक्त सांगून पुढे जाणार आहे. त्यामध्ये एक सारखी कथा येते, ती अशी की एक जुगारी आहे आणि तो जुगारी हरतोय सारखा जुगाराच्या अड्ड्यावर आणि त्यानंतर मात्र त्याच्याकडे पैसे संपतात आणि त्याला मग बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याला शिक्षा देखील करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावेळेला तो भयभीत झालेला आहे. त्याला माहिती आहे की आता आपल्याला मार पडेल किंवा आपल्याला मृत्यू देखील दिला जाईल कदाचित, कारण आपण खूप काही हरलेलो आहोत आणि आता इथून पळून देखील आपल्याला जाता येत नाही. त्यावेळेला त्याला तिथे सांगण्यात येतं, तो जो काही अटक केलेला किंवा ज्याने अटक केलेलं तो अधिकारी त्याला असं म्हणतो की आता तुला तर आम्ही घेऊन जाऊ, परंतु तुझं कोणी ओळखीचं वगैरे असेल तर त्याचं नाव सांग. त्याला ओळखीचा एकच माणूस माहिती आहे, तो देखील बदनाम आहे, तो देखील जुगारी आहे, त्याला देखील शिक्षा झालेल्या आहेत, परंतु एकच नाव माहिती आहे म्हणून तो म्हणतो की अमुक तमुक हा हसन माझा मित्र. तेव्हा हा हसन ह्या प्रत्यक्ष अधिकाऱ्याचा कोणी नातेवाईक किंवा मित्र किंवा कोणीतरी असल्यामुळे तो त्याला ते तत्काळ तिथून सोडून देतो आणि त्याला म्हणतो या हसनचं तू नाव घेतलंस त्यामुळे मी तुला इथून सोडून दिलेलं आहे. हीच कथा जेव्हा कथा सरितसागरमध्ये येते त्यावेळेला त्याच्यामध्ये कसं उन्नयन झालेलं आहे कथेचं ते बघा. म्हणजे कथा तीच, आशय तोच, पात्र तीच. त्याच्यामध्ये देखील तो जो काही जुगारी आहे तो हरलेला आहे, पुन्हा त्याला त्याच पद्धतीनं अटक झालेली आहे, त्याला बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा त्याला सांगितलं जातं की तू एखाद्याचं नाव सांग, कोणीतरी ओळखीचा तरी असेल तिथे. तो म्हणतो अमुक तमुक ह्याचा माझा अमुक अमुक हा मित्र आहे. ठीक आहे, मग तो जर मित्र असेल तुझा तर मग आम्ही तुला प्राणदान देतो, तुला सोडून देतो आणि तुला फेकून देतो मागच्या दरवाजाने, मात्र तू तत्काळ निघून जा. इथे मात्र तो जो टर्न ज्याला म्हणतात स्टोरीमध्ये जो काही बदल होतो तो या ठिकाणी होतो की त्याला आता अचानकपणे असं जाणवतं की जर अमुक अमुक याचं नाव घेतल्यानंतर मला या जुवाखान्यातून सुटका मिळते आहे, तर मग त्या बुद्धाचं नाव घेतल्यानंतर मला मुक्ती का मिळणार नाही. आणि मग त्याच्यामध्ये जो प्रचंड बदल होतो त्याच्या विचारांचा, त्याच्याप्रमाणे ते मग पुढे त्याचा तो फॉलोअर होतो इत्यादी. अर्थातच हे काळ बुद्ध काळामध्ये लिहिली गेलेली ही कथा असल्यामुळे, परंतु हा जो काही कथा तीच, आशय तोच, परंतु त्या आशयाचं उन्नयन कसं होतं हे या ठिकाणी मी आपल्याला फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलं. पात्र तीच, आता खूप अलीकडलं उदाहरण जर घ्यायचं झालं तर पात्र तीच, परंतु अन्य लेखकांनी त्या पात्रांचा वापर करून त्यावर पुन्हा कादंबऱ्या लिहिणे. जसा प्रयोग झालेला होता की धनंजय छोटू ही जी काही जोडी आहे गुप्तहेरांची, त्याला बाबुराव अर्नाळकरांनी काय न्याय दिला असेल तो दिला असेल, परंतु त्याच पात्रांवर अनेकांनी, त्यांच्या भावांनी आणि अन्य इतरही लेखकांनी पुन्हा जेव्हा रहस्यकथा लिहिल्या त्या कितपत पॉप्युलर झाल्या हा भाग वेगळा, परंतु असे प्रयोग हे अलीकडे देखील झालेले आहेत. याच्यामध्ये एक विशेष मुद्दा त्याच्यात कसा येतो आहे की जसं संजयनी त्याचा उल्लेख केला, संवाद स्वरूपामध्ये. आता त्याच्यामध्ये एक कथा आहे की हनुमान आणि अश्वत्थामा यांच्यामध्ये होणारी जो संवाद आहे तो अर्थातच बौद्धिक क्रीडेच्या दिशेनं घेऊन जातो, एक आपल्याला फिलॉसॉफीच्या दिशेने घेऊन जातो. आपल्याला जे काही माहीत असलेलं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाच्या चौकटीमध्ये त्याच्यापेक्षा बाहेर नेण्याचा प्रयत्न केला जातो आपल्याला.
पण मग आपण विचार केला तर मग हा फॉर्म येतोय कुठून, तर आपल्याकडे अशा प्रकारच्या संवादात्मक निर्मिती पुष्कळ आहे की जसं हनुमान आणि देवी यांच्यामध्ये झालेला संवाद आहे, किंवा नाथ आणि दत्तात्रय यांच्यामध्ये झालेला संवाद आहे. त्याच्यामध्ये ही सगळी फिलॉसॉफी मांडली गेलेली असते. त्या स्वरूपात हनुमान आणि अश्वत्थामा हे दोन्ही अमर चिरंजीव, परंतु एकमेकांशी जेव्हा संवाद करतात तेव्हा अश्वत्थामा पुन्हा एकदा निराश होतो आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे कथाकाराने की जे अमरत्वाचं असह्य ओझं स्वीकारून तो हळूहळू पुढे चालत राहिला, तेव्हा अमरत्वाचं जे काही ओझं आहे ते असह्य झालेलं आहे. हा जो काही त्याच्यामध्ये सूत्र जे घेतले ते संवादातून पुन्हा, तेव्हा आपल्याकडे अशा प्रकारचे धार्मिक लेखनामध्ये असे प्रयोग अनेक झालेले. तोच फॉर्म घेऊन त्यांनी एक वेगळी प्रतिबिंब कथा किंवा परावर्तित कथा त्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. तर हा त्याच्यामधला एक भाग म्हणून आहे. त्याच्यात कथा येते ती अतिशय सुंदर आहे की अंधारात सुद्धा गॉगल काळा चष्मा घालून एक व्यक्ती बसलेली आहे आणि देवी येते किंवा देवता येते आणि मग जो काही संवाद होतो, मगाशी मी जे म्हटलं त्या पद्धतीनं की संवादात्मक एक प्रारूप वापरलेलं आहे त्याच्यामध्ये. आता संवाद त्याच्यामध्ये असा होतो की पहिल्यांदा तो अविश्वास दाखवतो की तो देवता कशावरून, तर ती म्हणते की बंद खोलीमध्ये मी प्रकट झाले याच्यावरूनच तो ओळख की मी देवता आहे, परंतु तरी देखील तो विश्वास ठेवत नाही आणि मग ती चर्चा पुढे चालत राहते आणि आपल्याला शब्दामध्ये अडकवलेलं आहे या बुद्धिमान माणसाने असं लक्षात आल्यानंतर चिडून ती देवता असं म्हणते की प्रश्न विचारणारा माणूस यापुढे सुखी असणार नाही. एका अर्थानं हा शाप आहे. आता मी त्याचा अर्थ असा घेतो की जी स्वतः ग्रेस चित्रम खानोलकर किंवा महान चित्रकार किंवा स्वतः लेखक किंवा कदाचित माझ्यासारखा लेखक हे सर्वजण प्रश्न विचारतात आपल्या लेखनामध्ये आणि त्यांना सुख मात्र, हे सुख आपण भौतिक अर्थानं घ्यायचं नाही, सुख हे अर्थातच क्रिएटिव्ह प्लेजर अशा अर्थानं म्हणूयात. तर ते जे काही क्रिएटिव्ह प्लेजर आहे याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करणारा आणि त्याला तर जवळ जायचं आहे, तर अशा प्रकारची जी काही तडफड आहे, संघर्ष आहे, वेदना आहेत, ते या शापाच्या रूपाने या प्रतिभावान मंडळींना मिळालेले असतात. त्याबद्दलची ती उत्तम कथा याच्यामध्ये येते. पण प्रश्न विचारणार, आता प्रश्न सर्वांनीच विचारलेले आहेत, सर्वच प्रतिभावंतांनी प्रश्न विचारले आहेत, परंतु त्यांना उत्तर अर्थातच मिळालं नाही म्हणूनच त्यांनी निर्मिती केली आणि पुढे ते निर्मिती करत राहतील. आणि संजयने म्हटल्याप्रमाणे तो जो प्रवास आहे तो प्रवास पुढे सतत चालतच राहतो पुढे. म्हणूनच जी ग्रेस इत्यादी ही सगळी जी नावं आहेत ज्यांची आपण घेतो आहे नावं, ती सगळी मंडळी प्रश्न विचारणारी आणि म्हणून ते एका अर्थानं असुखी अशी ती आहे. पण सुखाचा शोध मात्र थांबत नाही आणि हा सुखाचा शोध सतत चालत असल्यामुळे रहस्याला अधिक गडद करीत जातो. त्यामुळे तसं म्हटलं आहे की लेखकाचं जे काही टास्क आहे, त्याचं काम आहे ते काय आहे, तर रहस्याची उकल करणं असं नाही आहे, तर त्या रहस्याला अधिक गडद करणं हे त्याचं काम आहे. आणि ते करण्याचा प्रयत्न जेव्हा तो करतो त्यावेळेला त्या सुखाच्या जो आधी शाप मिळालेला आहे की सुख ते मिळणारच नाही, पण तरी देखील सुखाचा शोध घ्यायचा आहे. तो शोध घेता हे रहस्य अधिक गडद होत जातं. हेच त्या लेखकाचं काम असलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न जो उपस्थित केला जातो तो असा की रूहानी सौंदर्य आणि रुमानी सौंदर्य असते की रोमॅन्टिसिझम आणि दुसरं स्पिरिच्युअल किंवा स्पिरिच्युअलिटी याच्यामधला जो झगडा आहे तो झगडा खरं तर या अशा प्रकारच्या लेखकांना पडलेला असतो, त्यांना भोगावा लागतो तो झगडा. आणि या झगड्यातून त्याला स्वतः काहीतरी आशय शोधायचा असतो, त्याचा प्रयत्न या लेखकांचा चाललेला असतो. पण रूहानी एक ब्युटी सौंदर्य एका बाजूने आहे, रुमानी सौंदर्य एका बाजूने आहे आणि त्याचा जो झगडा आहे तो डोळ्याने बघायचा आहे, तो भोगायचा देखील आहे आणि त्यातून स्वतःची निर्मिती करायची आहे. तर हा जो झगडा आहे हा जैनच्या वाट्याला आला, तसाच तो अन्य लेखकांच्या प्रतिभावंतांच्या वाट्याला आलेला आहे असं आपल्याला दिसतं आहे. तर या ठिकाणी मला आठवण होते ती ज्याच्याबद्दल मी नेहमी मांडत आलेलो आहे, तो वैष्णव आणि शैवांचा जो झगडा आहे तो प्रत्यक्षामध्ये जैनच्यावर आता अलीकडे असं म्हणायला लागलेली आहेत मंडळी की त्यांना नियतिवादी म्हणू नये किंवा नियतिवादी शिक्का त्यांच्यावर कोणी टाकू नये. त्याचं कारण असं की ते नियतिवादी होते किंवा नव्हते अशा अर्थाने चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली. मला आनंद आहे, कारण सुरुवातीला अतिशय आंधळेपणाने त्यांना
नियतिवादी असं म्हटलं गेलं जेव्हा त्यांच्या कथा फार प्रामुख्याने आणि अतिशय तीव्रतेने आपल्यासमोर जेव्हा येत होत्या तेव्हा. तर त्या काळामध्ये कदाचित समीक्षा अधिक बाल्यावस्थेत असेल आणि त्यांना ती कथा यांची कथा नीट समजली नाही म्हणून त्यांनी त्यांना पटकन एक शिक्का मारून टाकला किंवा वर्गीकरणामध्ये ढकलून दिलं की त्यांना नियतिवादी म्हटलं. आता ते नियतिवादी होते की नाही याच्याबद्दलची पुन्हा चर्चा करावी लागेल. कदाचित पुन्हा पाडळकर त्यावर काही लिहू शकतील, बोलू शकतील. परंतु वैष्णवांचा झगडा त्याच्यामध्ये असा आहे की तो भगवंत शरणता ही त्यांनी मानलेली एक संकल्पना आहे की जे जे काही तुम्ही करता आहात त्या सर्वांचा तुम्ही करते जरी असले तरी तुम्हाला जे काही ज्या दिशेने जायचं आहे ती दिशा म्हणजे मीच आहे आणि माझ्याचकडे येऊन तुम्हाला अर्थातच भगवंताला तुम्हाला शरण जावं लागेल. अर्थात त्यामुळे नियतिवाद त्या ठिकाणी होतो. कारण त्यांच्या कथांमध्ये शेवटी कुठेतरी तो नियती एक व्यक्तिरूपाने उपस्थित होते आणि म्हणते की तू काही जरी केलंस, किती जरी तू झगडलास तरी शेवटी मी आहे आणि मीच तुला तो शेवटचा आघात करणार आहे. मग तो नावाडी असेल किंवा आणखीन कोणी असेल. हा शेवटच्या क्षणी जो येणार आणि त्याचं जे हसणं आहे ते हसणं खरं तर विलनचं हसणं नाही आहे, परंतु ते जेत्याचं हसणं आहे. आणि म्हणून नियती म्हणते की मी तुझ्यावर आरूढ आहे. त्यामुळे एका अर्थानं हा लेखक जी ए कुलकर्णी हा नियतिवादी आहे की नाही अशी एक शंका निर्माण होते. शैवांचा मुद्दा वेगळा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जो काही प्रयत्नवाद आहे पुरुषार्थ आणि पुरुषाला दिलेला जो प्रयत्नवाद आहे त्या प्रयत्नातून तो नियतीवर देखील मात करू शकतो किंवा स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू शकतो. त्यामुळे माणसाच्या एकूण नियतीपेक्षा माणसाच्या प्रयत्नावर जास्त विश्वास हा शैवांनी मांडलेला मुद्दा होता. त्यामुळे वैष्णव शैवांचा जो झगडा आहे तो सूक्ष्म स्वरूपामध्ये या सर्व प्रतिभावंतांच्या मनामध्ये देखील सतत सुरू असतो आणि त्यातूनच हे वेगवेगळे प्रवास सुरू होत असतात. त्यामुळे जसं म्हणण्यात आलं की आधी सांगण्यात आलं की पाडळकरांच्या मनामध्ये देखील तो प्रवास सुरूच आहे आणि तो पुढे चालू राहील असं दिसतंय. आणि तो राहावा कारण त्यांना देखील जितके प्रश्न त्यांनी विचारावेत त्यामुळे त्यांना एका अर्थानं त्या सुखापासून ते वंचित राहतील आणि सुखाचा शोध घेतल्यामुळे रहस्य अधिक गडद होत जाईल त्यांच्या एका अर्थाने आणि एक चांगली वेगळी निर्मिती होत राहील. एक वेगळं पुस्तक आपल्यासमोर आलेलं आहे, एक वेगळं लिखाण आहे, ते दखलपात्र आहे. त्यामुळे त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांच्या या वेगळ्या पुस्तकाबद्दल या अतिशय सुंदर अशा मुखपृष्ठाबद्दल देखील चित्रकारांचं मी अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना माझं आवाहन असं राहील की विकत घेऊन हे पुस्तक वाचावं, आपण संग्रही ठेवावं आणि या पुस्तकाची दखल निश्चितच घेतली जाईल असं मला स्वतःला विश्वास वाटतो. मी जरा विस्ताराने बोललो असेल कदाचित, परंतु किती बोलायचं आणि किती बोलायचं नाही असं झालं आहे. कारण जी ए कुलकर्णी म्हटलं की आपण खूप काही बोलतो. माझ्या मनामध्ये खूप काही आहे आणि जितकं मी बोललो त्याच्यापेक्षा कदाचित 10 पट अजून मनात आहे आणि या पुस्तकाबद्दल देखील जे बोललो त्याच्यापेक्षा आणखीन 10 पट काहीतरी मनामध्ये आहे. परंतु वेळ झालेला आहे त्यामुळे जास्त बोलता येणार नाही. परंतु एक वेगळं पुस्तक, एक वेगळा फॉर्म, एक वेगळा प्रारूप त्यांनी आपल्याला दिलं आणि त्यामुळे परावर्तित कथा म्हणा किंवा प्रतिबिंब कथा म्हणा, परंतु एकंदर स्वरूप प्राचीन आहे हे मला दाखवून द्यायचं होतं. तेव्हा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आपण अभिवाचनाला सुरुवात करणार आहोत. मी मान्यवरांना अशी विनंती करीन की त्यांनी प्रेक्षागृहात स्थानापन्न व्हावं. आत्ताच प्रकाशित झालेल्या पुस्तकातली स्वप्नांची समाप्ती ही कथा मी वाचतोय. सकाळी सांजो जेव्हा झोपेतून जागा झाला तेव्हा तो खूपच उत्तेजित झाला होता. तसा कालचा दिवस बराच धावाधावीचा गेला होता. रस्ता चुकून दिवसभर ते भटकले तरी त्यांना एकही गाव अथवा वस्ती दिसली नाही. शेवटी अंधार पडल्यावर नाईलाजानं त्यांनी एका झाडाखाली मुक्काम केला. कसल्या निर्जन भागात धनी आपल्याला घेऊन आलाय कोणास ठाऊक. माणसांची वस्ती शोधणं हेच सर्वात महत्वाचं काम होऊन बसलंय. या भागात मालकासमोर एखादं साहस कसं येणार, त्यावर ते विजय कसा मिळवणार, त्यांचं त्यांनाच ठाऊक. सांचोजवळ 2 दिवसापूर्वीचा शिळा ब्रेड शिल्लक राहिला होता. तो खाऊन आणि पाणी पिऊन त्यांना काल रात्री अर्धपोटी झोपावं लागलं होतं. मात्र सकाळ होण्यापूर्वी सांचोला ते स्वप्न पडलं आणि त्याची झोप उडाली.
या स्वप्नाने त्याच्या मनाचा एवढा ताबा घेतला की ते केव्हा मालकाला सांगेन असंच सांसोला झालं होतं. पण डॉन अजून निवांत झोपला होता. सांसो उठला आणि त्याने सकाळची कामं आवरायला सुरुवात केली. प्रथम त्याने मालकाच्या घोड्याला आणि आपल्या गाढवाला मोकळं केलं. मोकळं होताच ती जनावरं गवताच्या शोधात निघून गेली. सांसोला माहीत होतं की ती खाणं झाल्यावर परत आपल्याकडेच येणार आहे, त्यामुळे तो निश्चिंत होता. तेवढ्यात मालक जागा झालेल्याचं त्याला दिसलं आणि तो धावतच डॉन जवळ गेला आणि म्हणाला, मालक मालक मालक, आज भल्या पहाटे मला एक स्वप्न पडलंय. शहाणी माणसं म्हणतात की रात्रीच्या शेवटच्या प्रहरी पडलेली स्वप्न खरी होतात. तुम्हाला सांगू ते स्वप्न? तुझं स्वप्न तू अवश्य सांग, डॉन उठून बसत म्हणाला. पण हे ध्यानात ठेव की शहाणी माणसं केव्हा पडलेलं स्वप्न खरं ठरतं, केव्हा पडलेलं खोटं, अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नसतात. अरे स्वप्न म्हणजे हातात पकडला न जाणारा पारा. स्वप्न म्हणजे क्षितिजावर दिसणारं मृगजळाचं तळं. ज्याच्या पाण्यावर साळी केळी लावण्याचा अव्यापारेषु व्यापार माणसाने करू नये. कळलं? स्वप्न म्हणजे बासरीच्या छिद्रातून फिरणारा वारा. तो बासरीत फिरतो तेव्हाच मधुर संगीत आपल्याला ऐकू येतं. एकदा तो बाहेर आला की संगीत थांबतं. स्वप्न म्हणजे हातावर अलगद येऊन बसलेलं फुलपाखरू सांसो. त्याला चिमटीत धरण्याचा प्रयत्न केला की त्याचे रंग कोमेजतात आणि ते मरून जाण्याचाच जास्त संभव असतो. काय तेव्हा तू मला तुझं स्वप्न निशंकपणे सांग. ते खरं ठरेल का खोटं हे काळच ठरवेल. स्वप्नांवर विश्वास ठेवणारा प्रत्येक जण ते खरं ठरणारच असाही विश्वास बाळगून असतो. मालक मालक, मला तुमचं म्हणणं अगदी मान्य आहे, पण मला वाटतं की प्रत्येकाला हे मान्य होण्यास अडचण नसावी. पण मला सांगा, हे माहीत असूनही कुणी स्वप्न पाहण्याचं सोडलंय काय? नाही, तुझा प्रश्न बरोबर आहे, पण एक ध्यानात ठेव, स्वप्न पाहणं माणसं सोडत नाहीत, कारण स्वप्न पाहणं न पाहणं त्यांच्या हातात नसतं. तुमची इच्छा असो व नसो, स्वप्ने तुमच्या निद्रेच्या प्रदेशात प्रवेश करणारच. कधी ती चोरपावलाने येऊन मुक्काम करतात, तर कधी राजरोस हल्ला करून निद्रेची सत्ता उद्ध्वस्त करून टाकतात. तुला सांगतो सांसो, मला एकदा एक लेखक भेटला होता. त्या लेखकाला महिन्यातून 2-3दा तरी भयानक स्वप्न पडतं. त्या स्वप्नात कोणीतरी त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करे आणि मग तो किंचाळून जागा होईल. सुरुवातीला त्याची बायको त्या आवाजाला घाबरायची, पण आता तिला इतकी सवय झाली आहे की त्याला स्वप्न पडायला सुरुवात झाली की पहिल्यांदा त्याच्या तोंडून कोणत्या प्रकारचा आवाज निघतो हेही आता त्याच्या बायकोला पाठ झालंय. मग ती त्याला गदा गदा हलवून जाग करते. तर सांगायची गोष्ट म्हणजे सांसो, इतक्या दिवसापासून त्याला स्वप्ने पडतात, पण अजून एकदाही कुणीही त्याचा जीव घेण्याचा खरा खुरा प्रयत्न केलेला नाही. सांसो माझा एक नातलग आहे, त्याला ना स्वप्न पडण्यासाठी झोपही येण्याची गरज भासत नाही. आम्हा मित्रांशी बोलत असताना अचानक एखादं स्वप्न त्याच्या डोळ्यावर फुंकर मारतं आणि तो या जगातला राहतच नाही. स्वप्न त्याला आपल्या दुनियेत खेचून नेते. एका पुस्तकात मी राजाच्या पदरी असलेल्या कवी मंडळींपैकी एका पंडित कवीची गोष्ट वाचली होती. त्याला सतत स्वप्न पडायची की राजानं त्याला राजकवी बनवलंय. एके दिवशी दरबारात बसलेला असतानाच त्याला हे स्वप्न पडलं.
आणि त्याचे एकंदरीत आविर्भाव पाहून तो झोपलाय असं समजून राजाने त्याची हकालपट्टी केली. आणखी आता मालकाला थांबवलं पाहिजे, नाहीतर तो त्याने वाचलेल्या सगळ्या पुस्तकातल्या किमान 100 स्वप्नांची माहिती देत राहील हे सांसोने ओळखलं आणि तो लगबगीने म्हणाला, मालक मालक मालक, स्वप्न या विषयावरचा तुमचा दांडगा अभ्यास आहे, पण आधी मला माझं स्वप्न सांगू द्या. कारण आता जास्त वेळ ते मला मनातच थांबवून धरता येणं शक्य नाहीये. वासराला जन्म देण्यासाठी अधीर झालेल्या गायीसारखी माझी अवस्था झालीये मालक. बर, आता नमनाला घडाभर तेळ जाणू नकोस, सांग, पटकन सांग तुझं काय स्वप्न आहे. हा तर मालक, स्वप्नात मला एक पवनचक्की दिसली. तिला पाहून तुम्ही म्हणालात की ती पवनचक्की नसून एका राक्षसाने घेतलेले मायावी रूप आहे. सांचो, अरे वेड्या, हे स्वप्न नसून ती घडलेली गोष्ट आहे. अरे आपण दोघे प्रथम भेटलो आणि एकत्र प्रवासाला निघालो तेव्हा अगदी सुरुवातीला घडलेली ही गोष्ट तू विसरलास की काय? अरे तीच तुला आठवली आणि तिला तू स्वप्न समजलास. अरे स्वप्न आणि आठवण यातला फरक तुला ओळखता येत नाही काय? मालक, मला पूर्ण स्वप्न तर सांगू द्या ना. ती पवनचक्की वेगळी आणि काल माझ्या स्वप्नात आलेली वेगळी. ते आकाशात आलेले ढग पाहिले? कालही आकाशात असेच ढग होते, पण ते वेगळे आणि आजचे वेगळे. प्रत्येक नवा येणारा दिवस कालच्या दिवसापेक्षा वेगळा असतो. हा तर मी काय सांगत होतो मालक, की ही पवनचक्की पाहून तुम्ही तिच्यावर आक्रमण केलं. तुम्हाला पाहून तिनेही आपली पाती वेगाने हलवायला सुरुवात केली. तुम्ही तुमचा भाला सरसावून तिच्यावर चालून गेलात आणि त्वेषाने तो भाला तिच्या एका पात्यात रुतवला. मागे जेव्हा तुमच्या पूर्वीच्या पवनचक्की सोबत सामना झाला होता तेव्हा तुमचा भाला तुटून त्याचे तुकडे तुकडे झाले होते. यावेळी मात्र तुमचा आवेश आणि त्या आवेशात तुम्ही केलेला प्रहार एवढा भीषण होता की त्या पवनचक्कीच्या पात्याचे 2 तुकडे झाले. खरं तर तुम्ही हल्ला करण्यासाठी आलात ते पाहून शेजारच्या 2 पवनचक्क्या आपल्या मैत्रिणीच्या मदतीला धावून आल्या होत्या. पण तुमचा हा पराक्रम पाहून त्या एवढ्या गर्भगळीत झाल्या की त्यांनी मागच्या मागे पळ काढला. मग तुम्ही तो पात्याचा तुकडा तुमच्या भाल्याच्या टोकावर एखाद्या निशाणासारखा धरला आणि रोजिनांतेवर बसून ऐटीत पुढे निघालात. मी तुमच्या मागे. तुमचा हा पराक्रम शेजारच्या रानात मेंढरं हाकणारे गुराखी पाहत होते. ते धावत धावत आले आणि त्याने तुमचा जय जयकार करायला सुरुवात केली. काही जणांनी तर तुम्हाला खांद्यावर उचलून घेतलं आणि गावातून तुमची मिरवणूक काढली मालक. मग त्यांनी आपल्या राजेसाहेबांकडे तुम्हाला नेलं. राजेसाहेबांनी तुम्हाला पवनचक्की निर्दालक अशी पदवी दिली आणि तुमच्या साहसात मदत केल्याबद्दल मला एका बेटाचा गव्हर्नरही केलं. सांसो, तू या संग्रामाचं इतकं तपशीलवार वर्णन केलंयस की हे स्वप्न तू खरंच पाहिलंस की काय अशी मला शंका येते. स्वप्नांचा माझा अभ्यास असं सांगतो की पडलेल्या स्वप्नांचे इतके स्पष्ट तपशील माणसाला कधीच आठवत नाही. स्वप्ने ही इतकी पद्धतशीर नसतात. ती सहसा विस्कळीत असतात, अस्ताव्यस्त असतात. त्यांच्यात अनेक धूसर अस्पष्ट अशा जागा असतात. तळहातावरच्या रेषा दिसाव्या इतक्या रेखीवपणे ती कधीही दिसत नाहीत. कथेकऱ्याने एखादी गोष्ट सांगावी तशी ती सुसंगत नसतातच. स्वप्न ही वेड्याच्या बडबडीसारखी असतात. म्हणूनच शहाणे लोक स्वप्न पाहणाऱ्यांना वेडे म्हणतात. तेव्हा तू काहीतरी मनचं सांगतोयस याबद्दल मला तरी शंका नाही. मालक, तुमच्या अभ्यासाबद्दल मला सुद्धा यत्किंचित देखील शंका नाहीये. मात्र मी जरी स्वप्नाचे बारकाईने आणि तपशीलवार वर्णन केलेले असले तरी त्याचा अर्थ एवढाच की मी एक स्वप्न पाहिलं
आणि त्याविषयी तुम्हाला सांगताना ते तुम्हाला नीट समजावं म्हणून तुम्ही म्हणता त्या धूसर आणि अस्पष्ट जागा कल्पनेनं मी भरून काढल्या. माणूस जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगतो तेव्हा त्या गोष्टीत तो आपले काहीतरी मिसळत असतो आणि त्यामुळे गोष्टीची खुमारी वाढते, असं हॅरिस्टोटल नावाच्या एका मोठ्या विद्वान लेखकाने लिहिलंय. आणि हे तुम्हीच मला एकदा सांगितलं होतं. तुमचे शब्द मी पक्के ध्यानात ठेवलेत मालक. शिवाय तपशील फारसे महत्वाचे नसतातच. तपशील म्हणजे माणसाने घातलेली वस्त्रे, कधी ती फाटकी असू शकतात तर कधी भरजरी, पण आतला माणूस महत्वाचा असतो, हो की नाही मालक? सांचो, माझ्या संगतीत राहून तू फार बदललायस. कधी कधी तू अगदी मुद्देसूद बोलतोस. मात्र त्या लेखकाचं नाव हॅरिस्टोटल नाही, अरिस्टॉटल आहे. पण ते जाऊ दे, ते महत्वाचं नाही आहे. माझा एक सल्ला ऐक. स्वप्नांकडे तू फारसं लक्ष देऊ नकोस. आपण ज्याला स्वप्न म्हणतो ना, तो आपल्या मनाचा खेळ असतो. अरे सांचो, आपल्या अबोध मनाची ती क्रीडा असते. काही विद्वान ग्रंथकार म्हणतात की स्वप्न हे इच्छापूर्ती करणारे असते. आपल्या मनात एखादी इच्छा असली आणि ती पूर्ण होऊ शकत नाही अशी आपली खात्री असली की ती आपले मन स्वप्नात ती इच्छा पूर्ण झाल्याचे दाखवते. तुझ्या मनात त्या पवनचक्कीचा पराभव व्हावा अशी इच्छा आहे आणि एखाद्या बेटाचा गव्हर्नरही व्हावं अशी इच्छा आहे, म्हणून तुला असं स्वप्न पडलंय. कळलं का मालक? तुम्ही आत्ताच त्या कुण्या एका लेखकाच्या स्वप्नाबद्दल सांगितलं ना, त्याला कोणीतरी आपला जीव घेण्याचा प्रयत्न करतोय असं स्वप्न नेहमी पडत होतं असं तुम्ही सांगितलं ना. मग आता मला सांगा, आपला जीव कुणीतरी घ्यावा अशी इच्छा एखाद्याच्या मनात असेल काय? माझ्या बापाला एक व्यक्ती गाणे म्हणत घराभोवती फिरते आहे असं स्वप्न पडायचं. प्रत्यक्षात त्याने गाणं कधी गुणगुणलंही नाही. सांचो, कदाचित असंही असेल की तुझा बाप लहान असताना त्याने एखाद्या जत्रेत वगैरे कुणाला तरी सुरेल गाताना ऐकलं असेल. तसं आपल्याला गाता यावं असं त्याला वाटलं असेल, पण आपल्याला गाता येत नाही हे त्याच्या ध्यानात आल्यावर त्याने तो नाद सोडून दिला असेल. मात्र त्याच्या मनाने तो नाद सोडला नसेल. तो त्याला पुन्हा पुन्हा गाण्याची आठवण करून देत असेल. स्वप्न आपल्या मायावी दुनियेतील दृश्ये माणसाला दाखवित असते, पण त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे आपणच ठरवायचे असते. कळलं का सांचो? इतके दिवस मालकाजवळ राहून सांचो वाद घालण्यात पटाईत झाला होता. तो म्हणाला, मालक, आत्ताच तुम्ही म्हणालात ना, स्वप्न पाहणं न पाहणं माणसाच्या हातात नसतंच. इच्छा असो वा नसो, स्वप्ने आपल्या निद्रेच्या प्रदेशात प्रवेश करणारच, पण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे तर मी ठरवू शकतो ना. खूप दिवसांनी मला एक चांगलं स्वप्न पडलंय. मला ठेवू द्या ना त्याच्यावर विश्वास, त्याच्या आनंदात रमू द्या. तुम्ही असंही म्हणालात ना की स्वप्नांच्या फुलपाखराला चिमटीत धरण्याचा प्रयत्न करू नये, पण ते दुसऱ्याच्या हातावर बसलेले दिसले तर लगेच तिथून त्याला हाकलण्याचाही प्रयत्न करू नये ना मालक. अरे सांचो, स्वप्ने पाहत राहिले की माणूस पलायनवादी बनतो, वास्तवापासून दूर जातो, लोकांच्या नजरेत तो वेडा ठरतो. माझं आई ऐकून काय करू मालक? ऐकून काय करू? तुम्ही बोलता एक आणि वागता दुसरेच. स्वप्न पाहणारा लोकांच्या नजरेत वेडा ठरतो असे म्हणता आणि जगातील दृष्टांचं निर्दालन करण्याचं स्वप्न पाहता. मायावी राक्षसावर विजय मिळवण्याचं स्वप्न तुम्ही पाहता. चला जाऊ द्या मालक, तुम्ही तुमचं स्वप्न टाकून द्या, मी माझं टाकून देतो. आपण परत जाऊ. तुम्हालाही काहीतरी व्यवसाय सापडेलच ना मालक. मी आजवर जे करत आलोय तेच पुन्हा सुरू करतो. निदान मला माझ्या बायका पोरांसोबत तरी राहता येईल ना मालक.
मालक काहीच बोलत नाही हे ध्यानात येऊन सांचोनं त्याच्याकडे वळून पाहिलं. मालकाचा इतका खिन्न चेहरा त्याने कधीच पाहिला नव्हता. कधी नव्हे तो आज आपला मालक निरुत्तर झाला आहे असं त्याला दिसलं. त्याला मालकाची कीव आली. त्याच्या जवळ जाऊन तो म्हणाला, जाऊ द्या मालक, स्वप्नांवर बोलणं म्हणजे गाथ्या कुटणं. वाळूत मुतलं फेस ना पाणी म्हणतात ना, तसं आहे ते. आणि ते म्हणतात ना, रिकाम्या न्हावी भिंतीला तुंबड्या लावी, तसं आहे ते. मालक, मला एवढं समजलंय की माणसाने जास्त विचार करू नये. समोर आलेल्या क्षणाकडे वळावं, कारण तो गेला की पुन्हा येत नसतो. आता मी माझ्या कामाला लागतो, कारण मला भरपूर कामं पडली आहेत. दुपारच्या भाकरीची सोय करायची की नाही मालक? सांचो वळला. डोळ्यात आलेलं पाणी त्याने पुसलं आणि आपल्या कामात तो गढून गेला. धन्यवाद. आणि सगळ्यांनी आवर्जून पुस्तक विकत घेऊन वाचा. झलक तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात मी यशस्वी झालो असेल असं वाटतंय. आणि नंदाताईंचे आणि पाडळकर सरांचे मनपूर्वक आभार की एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती त्यांनी मला बसवलं, मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. आणि मान्यवरांचेही आभार.